नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वेलकम, वेलकम, वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व तमाम प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींचं सर्वप्रथम आपल्या या फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपच्या डे 1 मध्ये मी सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करत आहे. खास शिक्षकांसाठी आयोजित, खास शिक्षकांसाठी डिझाईन केलेला हा जो 2 दिवसाच्या कार्यशाळेचा या ठिकाणी तुमच्या समोर प्रस्ताव मांडला गेला आणि तुम्ही त्याला या ठिकाणी जे जे उपस्थित आहेत त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. काही जण रेकॉर्डेड सुद्धा पाहतील, परंतु शेवटपर्यंत जर तुम्ही लाईव्ह मध्ये हा सेशन जर अटेंड केला तर बऱ्याचशा नवीन तुम्हाला गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत आणि त्यातून एक नवीन प्रेरणा बहुतेक तुम्हाला मिळेलच अशी मी या ठिकाणी आशा करतो. फक्त काळजीपूर्वक हा सेशन तुम्ही सर्वांनी पाहावा अशी पहिली आणि शेवटची विनंती या ठिकाणी करतो आणि माईक कोणीही चालू करू नये. सर्वप्रथम आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय माझ्याकडे सगळे जे टास्क बार वरती सगळं मी या ठिकाणी रिमूव्ह केलेलं आहे आणि स्टार्ट मध्ये या ठिकाणी आणलेलं आहे, जेणेकरून अजून सोप्या पद्धतीनं या ठिकाणी म्हणजे एकदम कम्फर्टेबल तुम्हाला जो काही स्क्रीनचा डिस्प्ले आहे तो दिसत राहील. या ठिकाणी पहा, सर्वप्रथम मी वर्कशॉप मध्ये या ठिकाणी जात आहे आणि शिक्षकांसाठी आयोजित असलेल्या स्पर्धेची फक्त एक सूचना तुमच्या समोर मांडतो या ठिकाणी. या पद्धतीनं हा जो आहे बऱ्याच जणांनी या ठिकाणी, काही जणांनी पार्टिसिपेट केलेलं असेल, काही जणांनी केलेलं नसेल, तरी सुद्धा आगामी येणारा जो काही नवीन आपला फुल कोर्स असणार आहे 15 दिवसांचा, त्यासाठी खास स्पर्धा विशेष आपण हा कोर्स आयोजित करणार आहोत आणि स्पर्धेच्या पलीकडं जाऊन आपण शिकणार आहोत. आजही जे शिकणार आहे ते स्पर्धेच्या पलीकडे जाऊन आपण शिकणार आहोत. तर शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती असेल, MS पॉवर पॉईंट स्पर्धा असेल किंवा तुमच्या इतर या ठिकाणी अॅनिमेशन स्पर्धा असेल किंवा जी आहे डॉक्युमेंटरी स्पर्धा असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेसाठीचं मार्गदर्शन कार्यशाळा म्हणून असणार आहे ही. त्यासाठी आपल्याला जे कार्यशाळेचं पत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं होतं ते सुद्धा तुमच्या समोर ओपन करतो की जनरेटिव्ह AI ही कॉन्सेप्ट काय आहे, ही संकल्पना काय आहे, हे तुम्ही शिकणार आहात. आणि पॉवर पॉइंट, फिल्मोरा आणि कॅनवा, तर या ठिकाणी या तिघांचा आपल्याला या ठिकाणी या कार्यशाळेमध्ये अभ्यास करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण जनरेटिव्ह AI म्हणजे काय ते शिकणार आहोत. आणि ते जनरेटिव्ह AI आणि AI हे थोडंसं वेगळं पडतं, कारण जनरेट करता येतं आपल्याला आपल्या ऍप्स मधून, टूल्स मधून. सेपरेट त्याला AI टूल्स घेण्याची गरज कधी कधी लागत नाही. फॉर एक्झाम्पल आपण जेमिनी घेतो, चॅट जीपीटी घेतो, ते तर आहे. चॅट जीपीटी आता पूर्ण वर्षभरासाठी परचेस केलेला आहे तुमच्या सर्वांसाठी. चॅट जीपीटीचं नवीन व्हर्जन जे आहे, गो व्हर्जन किंवा 5 व्हर्जन, ते तुमच्यासाठी वर्षभरासाठी आयडियल AI टूल्स वर आलेलं आहे. परंतु हे AI टूल्स ज्याची नावं तुम्ही बघत असता, त्यापेक्षा जनरेटिव्ह AI ही एक वेगळी संकल्पना आहे. ओके. जनरेटिव्ह AI म्हणजे काय आहे की आपल्याला पॉवर पॉइंट, फिल्मोरा आणि कॅनवा मध्येच AI वापरता यावं. म्हणजे इनबिल्ट जे AI असतं, ज्यामधून आपल्याला ऍप्स मधून AI जनरेट करता येतो. AI चे जे फीचर्स असतात ते आपल्याला या ठिकाणी जनरेट करता येतात, त्याला आपण म्हणतो जनरेटिव्ह AI. ओके. प्रॉम्प्टचे साहाय्याने असेल किंवा इतर त्याच्या काही फॅसिलिटीज असतील. कशामध्ये? पॉवर पॉइंट मधला AI, फिल्मोरा मधील AI आणि कॅनवा मधील AI. तर आपण ही जी कार्यशाळा असणार आहे ती तुमच्या मनातील संभ्रम दूर दूर करण्याची कार्यशाळा असणार आहे. तुमच्या मनातील भीती दूर करण्याची या ठिकाणी ही कार्यशाळा असणार आहे. तुमच्या मनातील जे काही शंका कुशंका असतील AI आणि NI ला घेऊन, तर त्या दोन्ही मधील जी काही भिंत आहे ते भिंत पाडण्याची ही कार्यशाळा असणार आहे. त्यामुळं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नॅचरल इंटेलिजन्स या दोन्ही गोष्टी एक आपल्याला या ठिकाणी करायच्या आहे. आणि अशा प्रकारच्या या ठिकाणी IN4EPID प्लॅटफॉर्मवर ही जी काही मोफत कार्यशाळा तुमच्यासाठी 2 दिवस आयोजित करण्यात आलेली आहे, त्याचा तुम्ही पूर्ण पूर्ण लाभ घ्यावा आणि त्यानंतर येणाऱ्या आगामी कोर्सलाही प्रवेश तुम्ही घ्यावा अशी सुरुवातीला या ठिकाणी विनंती करतो. आणि आजच्या या सेशनचा जे काही व्हिडिओ कंटेंट आहे, हा व्हिडिओ कंटेंट ऍक्च्युली तुमच्या शैक्षणिक स्पर्धेच्या व्हिडिओची सुरुवात म्हणून असणार आहे. आणि त्याच्या या स्लाइडच्या शेवटी आज आपण काय शिकणार आहोत तेही तुम्हाला याच पीपीटी मध्ये सापडणार आहे. तर या ठिकाणी मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन या ठिकाणी मी ओपन करतो आणि तुम्हाला अशा प्रकारची एक ब्लँक स्क्रीन दिसत असेल. ओके. आता सर्वांनी इकडे लक्ष द्या. ज्यांचं जे कोणी इतरांशी बोलत हा सेशन अटेंड करत असतील, बोलत बोलत किंवा इतर काही ठिकाणी असतील, तर पूर्ण स्क्रीनवर तुमची नजर या ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. अँड आज आपण काय शिकणार आहोत हे आपण या माध्यमातून पाहणार आहोत.
सो आर यू ऑल रेडी हिअर? सर्वजण तयार आहेत का? सर्वजण काळजीपूर्वक ऐकत आहेत का हा सेशन? हो सर. येस. आता बघा, सर्वप्रथम या ठिकाणी मी पहिली या ठिकाणी या लिंकला सिंगल क्लिक करत आहे, अँड हिअर यू कॅन सी दॅट द फोर बुलेट्स विल बी फॉर्म. अँड देन आपण कोणत्याही व्हिडिओची सुरुवात करताना प्रस्तावना, स्पष्टीकरण, प्रश्नोत्तरे आणि गृहपाठ हे 4 पार्ट घेणार आहोत. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगताना असं सांगायचं आहे की विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत 4 वेगवेगळे घटक. तर आता एक एक करत असताना क्लिक करायचं फक्त. पहिलं पाहणार आहोत आपण प्रस्तावना, त्यानंतर आपण पाहणार आहोत स्पष्टीकरण, त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्नोत्तरे, त्यानंतर पाहणार आहोत आपण गृहपाठ. आणि हे जे 4 बुलेट्स तुम्हाला पाहत आहेत, तो एक इन्फोग्राफिक बुलेट आहे. एक नवीन संकल्पना आपण आणलेली आहे की स्वतःचा बुलेट आपल्याला वापरायचा आहे. ओके. आणि तुम्ही पाहू शकता की हे जे 4 बुलेट्स आहेत ते एकच आहे ऍक्च्युली, त्याचे 4 बुलेट्स बनवलेले आहेत. तर या 4 घटकानं हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. तर चला तर मग आपण पाहूया. म्हणून ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तो एक जो क्राफ्ट हा बनवलेला आहे किंवा आपण म्हणूया बुलेट बनवलेला आहे, तो तुमच्या समोर येतोय. आणि त्यानंतर म्हणायचंय सो लेट्स गेट स्टार्टेड. म्हटलं की मधला जो या ठिकाणी हा काळा गोल आहे, तो काळा गोल अशा पद्धतीने पुढे जाणार आहे. ओके. आणि या पद्धतीनं तो सुरुवातीला होता. ओके. तर अशा प्रकारे व्हिडिओचा जो स्टार्ट आहे तो आपण सगळ्यात शेवटी पाहणार आहोत, शेवटच्या अर्ध्या तासात. पण पहिल्या सर एका हॅलो. तासात. येस, सर येस. येस. बोला. ह्यावेळी शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीचा निकष काय ठेवलाय सर, की हा. स्वतः आपण दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये? व्हेरी गुड, व्हेरी गुड. ते तर असणारच आहे ना मॅडम. आता हे सुरुवातीला आपण ते करणारच आहे. आपण ज्यावेळेस बोलणार आहे, आपला फोटो बोलेल किंवा तुम्ही स्वतः कॅमेरा समोर बोलेल, ते असणारच आहे. पण कशाच्या? तुम्ही सोबत असणार आहात त्यावेळेला बाजूला स्क्रीन चालू असणार आहे ना तुमची. जे काही व्हिडिओचा जो काही असेल, पॉवर पॉईंट असेल किंवा व्हिडिओ असेल, तो हा चालू हा. राहणार आहे. तर तो व्हिडिओ आपण अगोदर बनवतोय आणि त्यानंतर तुम्ही बोलणार आहात त्याला. बरोबर आहे? ओके. उभं राहून बोला, बसून बोला किंवा एआय ने बोला. त्या सगळ्या गोष्टींचा नवीन एका वर्षामध्ये एवढा काही आमूलाग्र बदल झालेला आहे की त्या सगळ्या बदलाला आपल्याला या ठिकाणी यामध्ये आणायचं आहे. आणि पूर्ण जीव ओतून, जीवाचं रान, घामाचं, रक्ताचा घाम आणि हाडाची काडी करून आपल्याला या स्पर्धेमध्ये उतरायचंय. पण त्या अगोदर मी सर्वांना सांगेन की ही कार्यशाळा असेल किंवा कार्यशाळेनंतरचा कोर्स असेल, स्पर्धेसाठी तर असणारच आहे. पण स्पर्धेच्या पलीकडे जाऊन आपण काम करणार आहोत. ते तुम्हाला या 1.5 तासामध्ये या कळणार आहे. तर आता पहिला जो तास आहे त्यामध्ये आपण काय शिकणार आहोत, आणि शेवटी हे बुलेट्स बनवायला आपण शिकणार आहोत आणि हे अॅनिमेशन वगैरे शिकणार आहोत. ओके. तर सहा सहा बाबी आपण शिकणार आहोत. किती शिकणार आहोत? 6 बाबी. तर 6 बॉल, चेंडूंची एक ओव्हर असते म्हणून आपण क्रिकेटमध्ये. तर त्या पद्धतीने आपण या ठिकाणी करत आहोत. तर आज आपण काय शिकणार आहोत ते बघा. तर हा पूर्ण गोल या ठिकाणी अशा पद्धतीने येणार आहे. तर आज आपण शिकणार आहोत या ठिकाणी व्हॉट विल यू लर्न टुडे. जनरेटिव्ह एआय शिकणार आहोत. तर पहिल्या 5 गोष्टी यामधील जे आहेत ते जनरेटिव्ह एआय संदर्भातील आहेत. लक्षात येते तुम्हाला? मॅजिक राईट, मॅजिक एडिट, मॅजिक मीडिया, मॅजिक डिझाईन, परत ऍक्सेसिबिलिटी. ऍक्सेसिबिलिटी एक ऑप्शन आहे. आणि त्यानंतर हा जो तुम्ही बघितला शेवटवाला, जे पहिल्यांदा जे बघितलं ते शेवटी आपण बघणार आहोत, व्हिडिओचा स्टार्ट कसा करायचा. पण त्या अगोदर स्पर्धेसाठी उपयुक्त किंवा स्पर्धेशिवाय उपयुक्त असणारा जनरेटिव्ह एआयचा भाग पॉवरफुल कॅन मधला आपण पाहणार आहोत. तर पॉवरफुल कॅन, कॅन म्हणजे कॅनवा. तर कॅनवा मध्ये हे जे पहिले 5 आहेत, मॅजिक राईट, मॅजिक एडिट, मॅजिक मीडिया, हे नोट्स सुद्धा याचे मी बनवलेले आहेत. नोट्सचाही तुम्हाला या ठिकाणी वितरण करता येणार आहे. या कोर्समध्ये हा नवीन प्रयोग मी करून पाहणार आहे की तुम्हाला विथ नोट्स हे शिकवलं जाणार आहे. आजच्याही या दिवसाचे जे आहे ते नोट्स मी तुम्हाला देईन. पण त्या अगोदर सर्वांनी काळजीपूर्वक फक्त हा सेशन पहा. एक एक झाल्यानंतर आपण एक एक काय करणार आहोत, या पद्धतीने याला रेड किंवा ग्रीन करणार आहोत. आता पहिला जो ऑप्शन आहे त्यातील हे जे 6 गोष्टी तुम्ही शिकणार आहात, बरोबर आहे ना? पहिल्या एका तासात पहिल्या 5 गोष्टी शिकणार आहात आणि त्यानंतर शेवटच्या 15 मिनिटातच आपण व्हिडिओ स्टार्ट शिकणार आहोत आणि परत 15 मिनिटं तुमची प्रश्नोत्तरे वगैरे आपण घेणार आहोत. आणि आजच्या या दिवसाचा समारोप करणार आहोत. उद्या सुद्धा 1.5 तासाचा सेशन होणार आहे. अशी ही 2 दिवसाची उपयुक्त, महत्वाचा पहिला निकष, पहिला जो काही या ठिकाणी क्रायटेरिया आहे तो उपयुक्त असणार आहे तुमच्यासाठी. रोजच्या तुमच्या क्लासरूमच्या आयुष्यामध्ये एका शिक्षकाच्या या ठिकाणी लेखी काय महत्वाचं आहे ते सगळं या ठिकाणी आपण या 2 दिवसामध्ये शिकणार आहोत. तर पहिल्यांदा काय शिकणार आहोत सांगा मला तुम्ही या ठिकाणी. या 6 गोष्टीपैकी पहिली गोष्ट कोणती आहे या ठिकाणी? पहिला कॉन्सेप्ट कोणता आहे?
मॅजिक राईट. व्हेरी गुड. आता बघा या ठिकाणी मी एंड शो करत आहे आणि त्यानंतर आता मी डायरेक्ट जात आहे याला मिनिमाइज करून, कारण हे मी मिनिमाइजच ठेवतोय. नंतर जसं जसं एक एक होईल तसं तसं तुम्हाला या ठिकाणी आपल्याला तिथं ग्रीन करायचं आहे ते. सो सर्वप्रथम या ठिकाणी बघा स्टार्ट मधून या ठिकाणी मी जात आहे मीडियामध्ये, सॉरी कॅनवामध्ये. कॅनवामध्ये गेल्यानंतर हा कॅनवा प्रो व्हर्जन तुम्हाला देण्यात आलेला आहे, तो तुम्ही वापरू शकता. किंवा ज्यांच्याकडे नाहीये ते या ठिकाणी त्या पद्धतीनं आपण म्हणूया ते सगळं कम्प्लीट मी काय करतो अगोदर काढून टाकतो आणि पहिल्यापासून तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. ओके, सो हिअर यू कॅन सी धिस इज द कॅनवा होम पेज. ठीक आहे. कॅनवा होम पेजच्या लेफ्ट बाजूला या ठिकाणी जे क्रिएट नावाचं जे बटन आहे, त्यानंतर होम नावाचं बटन आहे आणि त्यानंतर क्लास वर्क आहे. तर कम्प्लिटली शिक्षकांसाठी डिझाईन केलेला हा कॅनवा आहे आणि त्यामध्ये जायचं आपल्याला क्लास वर्क मध्ये. ओके, तर मी हे प्रश्न सुद्धा काही तुम्हाला विचारणार आहे. प्रश्नाची उत्तर 2 दिवसात जे जास्त प्रश्नाची उत्तर देईल त्यांना पूर्ण हा कोर्स मोफत असणार आहे. 15 दिवसांचा कोर्स फ्री असणार आहे. 100% डिस्काउंट असणार आहे. एवढं महत्वाचं आहे. काळजीपूर्वक बघा, 100% डिस्काउंट घ्या. त्यानंतर बघा हे क्रिएटच्या खाली आहे, होमच्या खाली आहे क्लास वर्क. क्लास वर्कला मी या ठिकाणी क्लिक करत आहे आणि त्यानंतर क्रिएट अ डिझाईनला मी क्लिक करत आहे. क्रिएट अ डिझाईनला क्लिक केल्यानंतर वर काही ऑप्शन्स दिसतात तुम्हाला. कॅनवा कोड आहे, मॅजिक राईट, ट्रान्सलेट, ब्रँड किट, कंटेंट प्लॅनर, मॉकअप्स अँड रिसाइज. आता या ठिकाणी मॅजिक राईटला मी क्लिक करत आहे आणि मॅजिक राईटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की या पद्धतीनं हा एक इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल आणि या ठिकाणी मी सिंपल माझा एक लेसन प्लॅन, सपोज लेसनची सुरुवात करताना आपण एक प्लॅन करणार आहे. तो सपोज मला काय करायचंय, क्रिएट रेस्पिरेटरी सिस्टीमवर मला काहीतरी करायचं आहे. आता मी जीवशास्त्रात असल्यामुळे मी करतो क्रिएट अ लेसन प्लॅन आणि कम्प्लिटली ती मराठीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकताय. कॅनवा मराठी, हिंदी, इंग्रजी, मल्याळम, भारतातील सगळ्या भाषा असतील, तमिळ असेल, काही उर्दू असेल, त्या सगळ्या भाषांसाठी. आणि सगळं काम हे मोबाईलवरती सुद्धा तुम्ही करू शकताय. मोबाईलवरती सुद्धा कसं करता येणार आहे ते आपण ऍक्च्युअल कोर्समध्ये पाहणार आहोत. आणि सध्या मी हे जे सांगत आहे सगळं आहे तसं तुम्हाला हे यस रेकॉर्डिंग मिळणार आहे, परंतु लाईव्ह मध्ये पहा. सर्वांना या ठिकाणी चॅट करताना कोणी विचारत आहेत. तर बघा मॅजिक राईट मध्ये मी गेलेलो आहे आणि क्रिएट अ लेसन प्लॅन अबाउट मी म्हणणार आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके, रेस्पिरेटरी सिस्टीम फॉर क्लास ग्रेड. क्लासचं इथं सांगणं महत्वाचं आहे, ग्रेड सांगणं महत्वाचं आहे. फॉर ग्रेड 10. ग्रेड 10 साठी मला रेस्पिरेटरी सिस्टीम पाहिजे. सो हिअर मी अगोदर थोडंसं हे रेस्पिरेटरी क्लिअर करून घेतो. इथल्या इथं आपल्याला दिसतं. And just hit the button generate here. Then you will get objective पासून materials, lesson outline and everything will be like this. This is the AI, generative AI म्हणतात त्याला. आता हा एक प्रकार झाला. फक्त या ठिकाणी बघा यामध्ये अनेक गोष्टी मला सांगायच्या आहेत. तर हा मॅजिक राईट करून आपल्याला काय मिळालेलं आहे, लेसन प्लॅन या ठिकाणी मिळालेला आहे. होमवर्क पर्यंत, असेसमेंट पर्यंत जे 5 पदी असतात आपल्या एका लेक्चरमध्ये, ऑब्जेक्टिव्ह काय हेतू आहे, विद्यार्थ्यांना काय समजणार आहे, म्हणजे हे अध्ययन निष्पत्ती सुद्धा आली बघा. ओके, अध्ययन निष्पत्ती आलेली आहे, मटेरियल्स आलेलं आहे अँड या ठिकाणी लेसन आउटलाईन आलेली आहे, इंट्रोडक्शन 10 मिनिटाचं, प्रेझेंटेशन आणि डिस्कशन म्हणजे जे काही तुमचा आशय आहे पाठाचा ते या ठिकाणी आलेलं आहे. स्ट्रक्चर आणि फंक्शन आपण त्यामध्ये मांडणार आहोत, त्यामध्ये काय काय असणार आहे ते सगळं आलेलं आहे. बुलेट्स पॉइंट आलेले आहे. ऍक्टिव्हिटी आहे, कारण तुम्हाला प्रायोगिक तत्वावर काय करता येईल ते या ठिकाणी तुम्हाला पाहू शकताय तुम्ही. त्यानंतर ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे. ओके, त्यानंतर कन्क्लुजन आहे, शेवटी समारोप करायचा आहे. असेसमेंट आहे, वर्गामधलं असेसमेंट, वर्गपाठ. आणि त्यानंतर घरी द्यायचंय त्यांना पाठ एक, त्यासाठी म्हणू आपण गृहपाठ. तर हे कम्प्लिटली अशा पद्धतीने झालेलं आहे. तुम्हाला जर काय चेंज करायचं असेल या ठिकाणी धिस बटला तुम्ही क्लिक करू शकता. धिस बट किंवा याच्यासारखंच अजून काय पाहिजे असेल तर मोर लाईक धिसला करू शकता. धिस बटला आपण क्लिक करूया आणि धिस बटला क्लिक केल्यानंतर हे ठीक आहे, त्यांना म्हणायचं आहे बट मेक इट मोर सिम्प्लिफाईड. आता मला हे सेम टॉपिक कधी कधी 8वीला सुद्धा असतो सिम्प्लिफाईड, किंवा 5वीला सुद्धा असतो फॉर grade 5. आपण म्हणूया grade 5 अँड देन जस्ट हिट द बटन जनरेट हिअर किंवा एंटर प्रेस करू शकता. आणि फॉर grade 5ला त्यांनी बघा कमी याच्यामध्ये दिलेला आहे. तुम्ही याला शॉर्टन करू शकता, इलॉंगेट करू शकता, एक्सटेंड करू शकता धिस बटचा वापर करून. नाव हे जे धिस बट नावाचं जे बटन आहे, मोर लाईक नावाचं जे बटन आहे, सुरुवातीचं हे जे मॅजिक राईट आहे, सो इट इज व्हॉट वी कॅन से जनरेटिव्ह एआय. नाव हा एक पार्ट झाला. त्यानंतर बघा दुसरा एक तुम्हाला खूप मी म्हणेन की एक सुंदर प्रकारचा एक तुम्हाला मी देत आहे मॅजिक राईटचाच प्रकार.
सो यू कॅन गो नाव. आता बघा मी या ठिकाणी होम पेजला जातो परत एकदा. या 3 लाईन्सला जाऊन या ठिकाणी तुम्ही कॅनवाला जावा. कॅनवाला गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही सर्च बार असतो बघा वर इथं. ओके, हा सर्च बार आहे. तुमच्या कशाचं टॉपिकचं तुम्हाला पाहिजे तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. ओके, जे काय त्याचं तुमचं प्रेझेंटेशन असेल किंवा काय असेल तर त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, टेम्पलेट या ठिकाणी निवडायचं आहे. आता मी इथं काय म्हणणार आहे, सिम्पली रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणणार आहे, डायरेक्ट वर म्हणणार आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. तर ते टेम्पलेट मला थोडेसे या ठिकाणी देणार आहे. ओके, आता बघा ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. तर या ठिकाणी हे मला वर इथं बघा टेम्पलेट नावात युजर डिझाईनच्या खाली टेम्पलेट दिसत आहे. बघा आता पहिल्यांदा मी कशामध्ये गेलो, सर्च बार मध्ये गेलेलो आहे. कशामध्ये गेलेलो आहे, सर्च बार मध्ये मी गेलेलो आहे. आणि सर्च बार मध्ये गेल्यानंतर इथं रेस्पिरेटरी सिस्टीम टाकलेलं आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम नंतर मी कुठे जाणार आहे, टेम्पलेट्स मध्ये मी जाणार आहे. टेम्पलेट्स मध्ये मी गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी आणि स्टाईल नावाचा ऑप्शन आहे, तिथं सध्या जायचं नाही आपल्याला. एक आता टेम्पलेट तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं. सपोज हा अनेक टेम्पलेट्स या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत खालच्या बाजूला. ओके, भरपूर आहेत या ठिकाणी, हजारोपेक्षा जास्त तुम्हाला टेम्पलेट सापडलेले आहेत. आता मी हा फर्स्ट वाला या ठिकाणी घेतो, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. आणि या ठिकाणी मी काय करणार आहे, चूज टेम्पलेट किंवा कस्टमाइज दिस टेम्पलेट असं मी म्हणणार आहे. कस्टमाइज दिस टेम्पलेट म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टेम्पलेट या ठिकाणी आलेला आहे बघा. ओके, आता तुम्हाला कोणत्या एका स्लाइडला जावा या पद्धतीनं, आणि एका कोणत्याही ब्लॉकला या ठिकाणी सिलेक्ट करा. कशालाही जावा तुम्ही. इव्हन यू कॅन डायग्रामला तुम्ही जाऊ शकता किंवा टेक्स्टला जाऊ शकता. आता आपण मॅजिक राईट पाहत आहोत, बरोबर आहे फर्स्ट. तो आता मी एखादा टेक्स्ट या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे बघा. आणि टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर मला या ठिकाणी हा जो पेन्सिल सारखा बटन दिसतोय तो आहे जनरेटिव्ह एआय. ओके, तर याला मी मॅजिक रिराईटला या ठिकाणी मी क्लिक केलेला आहे. ओके, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा हे एवढे सगळे मला ऑप्शन या ठिकाणी मिळत आहेत, बरोबर आहे. तुम्ही याला कशा पद्धतीनं तुम्हाला रिराईट करायचंय ते करू शकता. आता मी या ठिकाणी रिराईट करत आहे. रिराईट केल्यानंतर हे आहे तसं या ठिकाणी हे पूर्ण हा जो ब्लॉक आहे तो रिराईट झालेला आहे. त्यानंतर खाली इथं तुम्ही काय करू शकता, धिस बटला क्लिक करा. कशाला क्लिक करायचं तुम्हाला, धिस बट. धिस बटला क्लिक करा आणि याला म्हणा इथं सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय म्हणायचं तुम्हाला. ओके, सिम्प्लिफाय. मी ट्रान्सलेट सुद्धा करून दाखवणार आहे, पुढे पुढे अजून भरपूर काही शिकणार आहात तुम्ही. आणि याला तुम्ही जनरेट असं करा. तो सिम्प्लिफाय केल्यानंतर या ठिकाणी बघा हेच सेम या ठिकाणी सिम्प्लिफाय झालेलं आहे. त्याच्या खालीच तुम्हाला ब्लॉक टाकायचा असेल तर तुम्ही इथं ऍड बिलो करू शकता, किंवा याच्या जागेच तुम्हाला रिप्लेस करायचं असेल तर तुम्ही रिप्लेस करू शकता. आता हे ऍट ए टाइम पूर्ण सगळ्या स्लाइडला ते होऊ शकतं. जनरेटिव्ह एआय न ते होऊ शकणार आहात. ओके, तर या ठिकाणी पहा आता हे आपण ज्या पद्धतीने इथं रिप्लेस केलेलं आहे, किंवा तुम्ही हे सिलेक्ट करा. परत इथं तुम्ही याला जावा, मॅजिक रिराईटला जावा. रिराईटला गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिराईट करून या ठिकाणी दिस बटला तुम्ही क्लिक करू शकता. आणि याला म्हणू शकता की शॉर्टन दिस. ओके, किंवा शॉर्टनचा ऑप्शन तिथं सुद्धा येतो, डायरेक्ट येतो. शॉर्टन करूया आपण. अँड देन इथं काय करूया, जनरेट करूया. आता यानं काय केलेलं आहे, या ठिकाणी बघा दोनच ओळीत सगळा कंटेंट बसवलेला आहे. आणि या ठिकाणी आपण काय करूया, रिप्लेस करूया. हे झालेलं आहे रिप्लेस या पद्धतीनं. आणि हिअर यू कॅन सी त्यानं थोडेसे हे सुद्धा दिलेले आहेत, स्पेसिंग वगैरे सुद्धा दिलेली आहे. ओके, सो यू कॅन चेंज लाईक दिस. सो आता या पद्धतीनं हा जो पहिला टॉपिक जो होता मॅजिक रिराईटचा, या ठिकाणी आपण अशा पद्धतीने शिकलेलो आहोत. खुशी आता मी झाली दुसऱ्या टॉपिकला जात आहे. ठेवा वरती लावायच्या माझ्या संडास मध्ये. माने गुरुजी असं नका करू हो. माने गुरुजी म्यूट करा. हा, बघा आता हा पहिला जो आहे आपला 5 पैकी मॅजिक रिराईट किंवा मॅजिक राईट ज्याचं नाव होतं ते आपण हे थोडक्यात पाहिलेलं आहे. याचा वापर जे आहे ते व्यापक स्तरावर कसा करायचा आहे, किंवा आपल्या लेसनसाठी अजून कसा करता येणार आहे, ते मी ऍक्च्युअल कोर्समध्ये तुम्हाला सांगणारच आहे. हे करता करता करायचं आहे. हे सगळे जे घटक आहेत आपण सेपरेट शिकत आहोत. एक पूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मग उपयोगी पडतं आपल्याला. तर हे जे स्पेअर पार्ट्स आहेत ना, या 2 दिवसाच्या वर्कशाळेमध्ये शिकून घ्या. त्याचं विस्तारीकरण जे आहे ते आपण कोर्समध्ये करणार आहोत. तर या 6 गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी आपण 6 गोष्टीपैकी आपण पहिली पाहिलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे होतं मॅजिक राईट, दिस इज हा जो सिलेबस होता आजचा तो या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे. वी विल जस्ट मेक इट ग्रीन. त्यानंतर बघा दुसरं बटन, दुसरं काय आहे या ठिकाणी, मॅजिक काय आहे, एडिट. हा येस, मॅजिक एडिट. देन आता मी याला मिनिमाइज करत आहे. मिनिमाइज केल्यानंतर या ठिकाणी परत एकदा या ठिकाणी मी जात आहे कॅनवामध्ये. कॅनवामध्ये गेल्यानंतर अगेन आय विल गो इन टू दिस 3 लाईन्स. आणि त्यानंतर मी कॅनवाला या ठिकाणी मी क्लिक करेन.
कॅनवाला क्लिक केल्यानंतर बघा सर्वप्रथम तुम्हाला अपलोडला जायचं या ठिकाणी. अपलोडला अपलोडला कोणती एक पीडीएफ तुम्हाला घ्यायची आहे किंवा एखादं पुस्तक घ्यायचं आहे. सपोज फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जर नसेल सध्या तुर्तास अवेलेबल, तर मी गुगल क्रोमला मी जाणार आहे. जस्ट तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही करू शकता. देन तुमच्या पर्सनल ब्राउझरला तुम्ही जावा अँड हे बघा माय फाईल्स मध्ये माझ्याकडे वन ड्राईव्ह मध्ये काही फाईल्स असतील तर ते मी पाहतो. इफ आय एम हॅव्हिंग एनी, हे बघा पीपीटी सगळे आहेत अँड हे बघा कभी सोचा है. So, या ठिकाणी आय हॅव समथिंग लाईक दिस अँड ओके. आता हे माझ्याकडे आहे सपोज लाईक दिस. हा, आता हे माझी एक स्क्रिप्ट होती. ती स्क्रिप्ट मी माझ्या काहीतरी एक दोन वर्षापूर्वी जे बनवलेलं आहे. उनके नियम तोडे आणि हे हे खूप छान एक बनवलेलं होतं. तर ही माझ्याकडे एक स्क्रिप्ट आहे. सपोज मी आता याला कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर मी पॉवर पॉईंट मध्ये जात आहे थोड्या वेळासाठी आणि त्यानंतर मी ब्लँक प्रेझेंटेशनला जात आहे. ब्लँक प्रेझेंटेशन मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी मी डिझाईन मध्ये जात आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता मी सध्या एक पिक्चर मला बनवून घ्यायचंय फक्त किंवा पीडीएफ बनवून घ्यायचंय. मी एक पोर्ट्रेट मोड मध्ये जातोय आणि हिअर यू कॅन सी A4 पेपर मध्ये जातो आहे आणि ओके करत आहे आणि या ठिकाणी एन्शुअर फिट करत आहे. एन्शुअर फिट केल्यानंतर या ठिकाणी मला हे जे टेक्स्ट आहे ते या ठिकाणी आहे तसं या ठिकाणी टाकायचं आहे. ओके, सो हिअर यू कॅन सी या पद्धतीनं मला मिळालेलं आहे. सो अगेन आय विल ओपन लाईक धिस. आता ते तिथून मी टेक्स्ट घेतलेलं आहे. थोडंसं याची स्पेसिंग वगैरे सुद्धा आपण या ठिकाणी करून घेऊया. सपोज आपण पॅराग्राफ मध्ये जाऊन सुद्धा या ठिकाणी करू शकतो लाईन स्पेसिंग. आपण त्याला देऊया डबल अँड ओके करूया. सो सपोज माझ्याकडं हे एक टेक्स्ट आहे, बरोबर आहे. आता मला एक पिक्चर मध्ये बनवतो मी. सो आय विल सेव्ह ॲज करेन किंवा पीडीएफ बनवेन, दोन्ही करतो. इथं बघा मी सेव्ह ॲज म्हणून पीएनजी म्हणून जाणार आहे आणि डेस्कटॉपला या ठिकाणी मी पिक्चर वन म्हणून सिलेक्ट करतो, वन अँड सेव्ह करत आहे. ओके, जस्ट धिस वन करत आहे. तर मी एक सिंपल माझ्याकडे एक फोटो आहे सपोज लाईक धिस. त्याला सगळ्याला मिनिमाइज करूया आपण. हा फोटो माझ्याकडे आहे, बरोबर आहे ना. नाव हा जो फोटो आहे तो किंवा त्याची पीडीएफ सुद्धा बनवूया आपण. सो ते पीडीएफ सुद्धा तुम्ही देऊ शकता कॅनवाला या ठिकाणी. आपण जाऊया परत एकदा पीपीटी मध्ये जाऊया आणि याची पीडीएफ मला बनवायची आहे, ठीक आहे, या स्लाइडची. सो फाईल मध्ये गेल्यानंतर मी सेव्ह ला जाणार आहे. सेव्ह ला गेल्यानंतर या ठिकाणी मी पीडीएफ ला जाणार आहे आणि त्यानंतर मी दोन या ठिकाणी असं टाकतो, एक आणि दोन, हे दोन्ही देऊया आपण, बरोबर आहे. सो आता मी याला काय करणार आहे, सेव्ह करणार आहे. सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही परत कॅनवाच्या होम पेजला या. त्यानंतर इथं बघा शेवटी या ठिकाणी तुम्हाला अपलोड नावाचं एक ऑप्शन आहे, ते अपलोडला क्लिक करा. अपलोडला क्लिक केल्यानंतर समोर दोन ऑप्शन येतील, अपलोड फोल्डर किंवा अपलोड फाईल्स. तुम्ही एका फोल्डर मधल्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला घेऊ शकता. ते वेगवेगळ्या स्लाइडवर येतात. परंतु मला अपलोड फाईल्सला क्लिक करायचं आहे. अपलोड फाईल्सला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी या फोटोला मी क्लिक करतोय पहिल्याला आणि त्यानंतर मी ओपन करत आहे. सो हा फोटो झालेला आहे अँड मी यूज इन न्यू डिझाईनला क्लिक करत आहे. ओके, तर कोणत्या टाईपचा मला पाहिजे, सपोज तुम्ही कोणत्याही घेऊ शकता. तर सध्या मी मोबाईल व्हिडिओ किंवा फोन वॉलपेपर साठी मला घेऊ शकतो. मी फोन वॉलपेपर टाईपचं घेतो मी. ओके, अँड या ठिकाणी बघा हा इमेज या ठिकाणी आलेली आहे. आता ही जी इमेज आहे बघा, ही कम्प्लिटली इमेज आहे. इज इट क्लिअर? सो हिअर यू कॅन सी मला काय करायचं आहे, या इमेजला मी काय केलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे आणि त्या ठिकाणी इथे एडिट नावाचं जे बटन आहे, एडिटला जायचं आहे. हे नॅचरल एडिट आहे, पण या ठिकाणी मला नवीन ऑप्शन मिळतोय. हे बघा इथं मॅजिक एडिटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे एक ऑप्शन आहे मॅजिक स्टुडिओ म्हणून. हे जनरेटिव्ह एआय आहे आणि त्यामध्ये मी जात आहे पुढे आणि ग्रॅप टेक्स्ट मी करत आहे आणि सिम्पली त्यावरती मी काय करत आहे, सिंगल क्लिक करत आहे. हे बघा आता हे मराठीत असल्यामुळे, कारण मला इथले जे काही फॉन्ट मला ऍड करायचे आहेत नवीन याचं. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे काय करू शकता, हे ग्रॅप टेक्स्ट केल्यानंतर हे जे टेक्स्ट आहे ते आपल्याला एडिटेबल मोडमध्ये पिक्चर मधलं जे आहे ते या ठिकाणी ग्रॅप टेक्स्टने मिळतं. ओके, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे सपोज काय आहे, हिअर मी आयडियल एआय टूल्सच्या गुगल क्रोमला जातो आणि त्यामध्ये एक नवीन आलेला आहे चॅट जीपीटी गो. चॅट जीपीटी प्रोला तुम्ही जाऊ शकता अँड हिअर यू कॅन सी वर्षभरासाठीच एक चॅट जीपीटीचं फुल फ्लेज व्हर्जन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. चॅट जीपीटी 5 आणि ते पर्सनल वरती आपण स्वतः घेतलेलं आहे. चॅट जीपीटी 5 ही कॅन सी फ्लॅगशिप मॉडेल चॅट जीपीटी 5 आणि या ठिकाणी मी ऍड फोटोज अँड फाईल करू शकतो. हे जे मी करत आहे ना ते एआय करत आहे, पण मला जे पाहिजे
ते जनरेटिव्ह एआय तुम्हाला शिकवायचं आहे मला, जनरेटिव्ह एआय, बरोबर आहे. त्या ऍपमध्येच एआयचा वापर आपल्याला करता यावा. सो आता मी काय करतो मग याला फक्त ट्रान्सलेट धिस इन इंग्लिश करतो. आता मी ट्रान्सलेट धिस इन इंग्लिश. आता मी काही फॉन्ट ऍड केल्यानंतर कॅनवामध्ये तुम्ही मराठी सुद्धा वापरू शकताय. बट हिअर आय विल जस्ट गो विथ धिस. हॅव यू एव्हर थॉट? अँड हा जो ट्रान्सलेट झालेला पार्ट आहे तो परत एकदा या ठिकाणी मी घेत आहे, पीपीटी मध्ये मी घेत आहे. सो हिअर न्यू स्लाइड मध्ये घेत आहे सपोज, अँड हिअर यू कॅन सी त्याच्यामध्ये मी इथं पेस्ट करत आहे. ओके, सो पेस्ट केल्यानंतर त्याला थोडस मी याची साईज थोडीशी वाढवत आहे, लाईक धिस. सो हिअर यू कॅन सी, अँड देन याला मी काय करत आहे, सेव्ह करत आहे. सेव्ह करताना ऍज अ पिक्चर मला सेव्ह करायचंय, त्यामुळे मी फाईल मध्ये सेव्ह ला जाणार आहे. ओके, फक्त फाईल सेव्ह करायची असेल तर सेव्ह करायचं, पण काही दुसऱ्या याच्यामध्ये करायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये जाऊ शकता. सो या ठिकाणी मी पीएनजी म्हणून परत एकदा करत आहे आणि इथं 3 नावाचं या ठिकाणी मी नाव देत आहे आणि याला सेव्ह करत आहे. जस्ट दिस वन करत आहे. अँड देन हिअर यू कॅन सी, देन वी विल गो अगेन इन कॅनवा. ओके, आणि त्याच्यामध्ये हे सध्या मी आता काढून टाकतो, हे आपण केलेलं आहे काम याचं. आणि मला या ठिकाणी जायचं आहे कशामध्ये, सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं बघा, पहिल्यापासून सांगा मला. तुम्ही जायचंय सगळ्यात पहिल्यांदा होम मध्ये जायचं तुम्हाला, कॅनवाच्या होम पेज वरती जायचं आहे, कॅनवाला क्लिक करून येतं. त्यानंतर अपलोडला जायचं आहे. अपलोडला गेल्यानंतर अपलोड फाईल्सला जायचं आहे. अपलोड फाईलला गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही 3 नंबरचं या ठिकाणी ही पीएनजी घेऊ शकता आणि यूज इन न्यू डिझाईन करा. अँड यू कॅन डू एनिथिंग नाव. साईज कोणतीही, मी व्हिडिओ लेसनची साईज या ठिकाणी दिलेली आहे, म्हणजे व्हिडिओची साईज दिलेली आहे आडवी. अँड याला क्लिक केल्यानंतर तुम्ही एडिट मध्ये जावा. एडिट मध्ये गेल्यानंतर मॅजिक स्टुडिओ मध्ये जावा अँड देन यू कॅन ग्रॅब द टेक्स्ट हिअर राईट अवे. यावरती तुम्ही जस्ट क्लिक करा. सिंगल क्लिक केलं तर या ठिकाणी हे ग्रॅब, हे बघा हे सगळं सिलेक्ट झालेलं आहे आणि त्याला ग्रॅब करा. ग्रॅब केल्यानंतर हे जे होत आहे ते आपल्याला एडिटेबल मोड मध्ये या ठिकाणी दिसत आहे बघा, या पद्धतीनं. नाव धिस वी कॅन चेंज. ओके, इयर्स, मला इयर्स मिलियन्स ऑफ इयर्सच्या जागी मला काय करायचं आहे, बिलियन्स ऑफ इयर करायचं आहे. तर या ठिकाणी मी ते करू शकतो. ओके, सो इट इज नाव कम्प्लिटली एडिटेबल. तर हे जे टेक्स्ट आहे ते आपण ग्रॅब या ठिकाणी करू शकतो. हे यानं झालेलं आहे, कशानं झालेलं आहे, जनरेटिव्ह एआय न झालेलं आहे. पण अजून एक आहे यामध्ये मॅजिक एडिट नावाचं, ते मॅजिक एडिट मध्ये येतं. आता बघा, हे ग्रॅब टेक्स्ट आहे ते जनरेटिव्ह एआयचा एक प्रकार आहे किंवा मॅजिक एडिटचा एक प्रकार आहे. पण प्रेझेंटेशन वर डायरेक्ट काम करूया आता आपण. ओके, सो मी न्यू टॅब ओपन करतो आणि या ठिकाणी प्रेझेंटेशन मध्ये जात आहे, प्रेझेंटेशन स्टाईलनं. ओके, त्यानंतर बघा कोणतंही एक प्रेझेंटेशन या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा. सो हिअर सपोज आय हॅव सिलेक्टेड ऑल धिस, अप्लाय ऑल 22 पेजेस. या ठिकाणी हे प्रेझेंटेशन मी सिलेक्ट केलेले आहे आणि सगळे 22 पेजेस या ठिकाणी आलेले आहे बघा. आता तुम्हाला काय करायचंय, कोणताही या ठिकाणी एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करा. नाव हा बॅकग्राऊंड सिलेक्ट केलेला आहे. अशा टाईपचा बॅकग्राऊंड थोडासा मला चांगला वाटत नाहीये, बरोबर आहे ना. सो याला मी काय करणार आहे, हा बॅकग्राऊंड मी सिलेक्ट केलेला आहे, बरोबर आहे ना. ओके, आणि मी आता इथं एडिटला गेलेलो आहे. आता एडिटला गेल्यानंतर या ठिकाणी बघा, लेट मी चूज धिस वन. हे बघा, हा मी निवडलेला आहे याला, आणि या ठिकाणी मी एडिटला जात आहे. एडिटला गेल्यानंतर मी काय करणार आहे, या ठिकाणी मला काही ऑप्शन दिसतात फोटो एडिटर मध्ये, मॅजिक स्टुडिओ मध्ये इथं दिसत आहे मला. अँड हिअर त्या ठिकाणी मी जाणार आहे. हा, याला तुम्ही सिलेक्ट केला, कोणत्या पिक्चरला सिलेक्ट करा आणि त्या पिक्चरला तुम्ही एआय जनरेटरच्या साह्यानं, जनरेटिव्ह एआयच्या साह्यानं हे करू शकता. सो हिअर आय एम जस्ट मेकिंग इट क्लिअर. इमेजेस वर काम करणारं ते एडिट आहे, मॅजिक एडिट ज्याचं नाव आहे. सो लिटिल बिट या ठिकाणी मला वाटतं ग्राफिक्स. हे बघा, मी परत जात आहे या ठिकाणी फाईल, या ठिकाणी या 3 डॉट्सला, 3 लाईन्सला मी जात आहे. 3 लाईन्सला गेल्यानंतर या ठिकाणी मी कॅनवाला जात आहे. कॅनवा मध्ये तुम्हाला प्रेझेंटेशनची साईज या ठिकाणी निवडायची, प्रेझेंटेशन.
ओके, प्रेझेंटेशन तुम्ही या ठिकाणी घेतलं कोणतंही. ओके, हा एक ब्लँक प्रेझेंटेशन ओपन होईल तुमच्या समोर आणि या ठिकाणी तुम्हाला सपोज यू कॅन सिलेक्ट एनी. हा एक व्हिडिओ आहे बघा, व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही कॅप्शन वगैरे द्यायला आपल्याला शिकायचं आहे. सपोज आय एम युझिंग धिस वन, अप्लाय ऑल 10 पेजेस. कोणत्याही एका टॉपिकवर, काही सोशल टॉपिकवर सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता अशा पद्धतीनं. राईट, हे बघा, हा मॅजिक बीजी म्हणजे मॅजिक याचं नाव आहे. मला या प्रकारचं एक पिक्चर, शेवटचा जो बॅकग्राऊंड आहे तो या ठिकाणी मला रिप्लेस करायचा असेल तर या ठिकाणी मॅजिक एडिटनं, जनरेटिव्ह एआय न मी या ठिकाणी करू शकतो. तर आता बघा, हा कस्टम बॅकग्राऊंड आपल्याला तो स्वतःच बनवून देत आहे आणि हे जे डिझाईन आहे डॉक्टरची, हिरोज इन व्हाईट कोट्स असं म्हटलेलं आहे बघा. तर या टॉपिकला कोणत्या प्रकारचं या ठिकाणी बॅकग्राऊंड तुम्हाला उपयोगी पडेल ते या ठिकाणी तुम्ही करू शकता. सो दिस टाइप ऑफ एडिटिंग इज हिअर, मॅजिक एडिट त्याला आपण म्हणतो. आणि मॅजिक एडिट हे जनरेटिव्ह एआय च्या अंडर येतं. जसं आपण जनरेटिव्ह काय पाहिलेलं आहे सुरुवातीला, हे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. सो हिअर हा एक आहे, हा एक आहे, कोणत्या टाईपचा तुम्हाला घ्यायचा आहे. सो बॅकग्राऊंड थोडासा हा पहिल्यांदा थोडासा बोरिंग किंवा डल बॅकग्राऊंड वाटत होता. नाव हिअर इट इज चेंज्ड. इट क्लिअर. तुम्ही दुसरा अजून पाहिजे असेल तर तुम्ही तसं करू शकता, किंवा तुम्हाला पाहिजे असलेला जो कस्टम प्रॉम्प्ट आहे तो कस्टम प्रॉम्प्ट सुद्धा तुम्ही देऊ शकता. ओके, फॉर एक्झाम्पल मला इथं दाखवायचे स्पेस म्हणायचं, स्पेस मध्ये मला दाखवायचं आहे. सो जनरेट अगेन म्हणूया आणि इथं जे काही आपण प्रॉम्प्ट दिलेला असेल तर त्या प्रॉम्प्टच्या पद्धतीनं या ठिकाणी हा बॅकग्राऊंड आपल्याला चेंज झालेला दिसेल. नाव प्रेझेंटेशन मध्ये जायचंय, त्यानंतर बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर एडिट मध्ये जायचं आहे आणि त्यानंतर मॅजिक एडिट मध्ये तुम्हाला जायचं आहे. लक्षात येत आहे. सो इनबिल्ट ऍपमध्येच म्हणजे जे तुम्ही टूल्स वापरत आहात, पॉवर पॉईंट मधला सुद्धा एआय आपण वापरणार आहोत कोर्समध्ये आणि फिल्मोरा मधील एआय सुद्धा आपण घेणार आहोत. मोबाईल मधला एआय ची खूप डिमांड होती, मोबाईल मधल्याही एआय चे फीचर्स VO3 सोडून जे इतर काही एआय फीचर्स आहेत ते आपल्याला सध्या गरजेचे आहेत या कोर्समध्ये किंवा आपल्या या स्पर्धेसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे परत एकदा आपण फिल्मोरा घेत आहोत मोबाईल मधला याच्यासाठी. क्लिअर. या ठिकाणी बघा हा स्पेस, हिअर यू कॅन सी द स्पेस लाईक या ठिकाणी स्टार्स समथिंग लाईक दिस तुम्हाला दिसत आहेत आणि सुंदर पद्धतीने या ठिकाणी ओपन झालेलं तुम्हाला दिसत आहे. ओके, तर हे दोन टॉपिक आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. या टॉपिक मध्ये ग्राफ टेक्स्ट आणि मॅजिक एडिट आपण कंप्लीट केलेलं आहे. ग्राफ टेक्स्ट त्यातलं बेसिक होतं, त्या अगोदर झालेलं होतं, परंतु आतापर्यंत आपण 30% पार्ट नवीन शिकलेलो आहोत कम्प्लिटली. आता तिसऱ्या टॉपिकला आपण जात आहोत, तर आता हे मी मिनिमाइज करत आहे आणि या ठिकाणी तुम्ही जाऊ शकताय पॉवर पॉईंट मध्ये आणि दुसरा जो पार्ट आहे मॅजिक एडिट, त्यामध्ये दोन गोष्टी आपण शिकलो. एक मॅजिक मीडिया, सॉरी मॅजिक एडिट, मॅजिक मीडिया नंतर आहे. मॅजिक एडिट आपण शिकलो आणि ग्राफ टेक्स्ट शिकलो. ओके, सो आता या ठिकाणी मी याला ग्रीन करत आहे. तिसरा जो या ठिकाणी आहे तो मॅजिक मीडिया आहे. आता मॅजिक मीडियाला तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतोय. सो परत परत एकदा आपण जाऊया इथं कॅनवा मध्ये जाऊया. कॅनवा मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की आता आपल्याकडे होम पेज आहे. या पद्धतीने आपण कॅनवाच्या याला शब्दाला इथे क्लिक केल्यानंतर या प्रकारचे हे सगळे साईज तुम्हाला येतील. बरोबर आहे ना. तर तुम्हाला एक व्हिडिओ साईज जी आहे कोणतीही तुम्ही घेऊ शकता, व्हिडिओची साईजची घेऊ शकता. तर आता व्हिडिओची साईज घ्यायची आहे तुम्हाला, म्हणजे आडवी अशी येईल. ओके, हॉरिझॉन्टल. आणि तुम्हाला लँडस्केप व्हिडिओ मोडमध्ये तुम्हाला जायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एलिमेंट्स मध्ये जायचं आहे. क्लिअर, एलिमेंट्स. आणि एलिमेंट्स मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी हा एक जनरेटिव्ह एआय चा नवीन ऑप्शन आलेला आहे. सो या ठिकाणी तुम्हाला सिम्पली तुम्ही या ठिकाणी अगोदर टाका इमेज, टाका जस्ट इमेज असं टाका. ओके, आणि इमेजला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं बघा फ्रेम्स, ग्राफिक्स, फोटोज या ठिकाणी आलेले आहेत आणि इथं जनरेट इमेजेस म्हणायचे तुम्हाला. त्यानंतर बघा इथं काही तुम्हाला विदाउट एनी प्रॉम्प्ट या ठिकाणी काय आलेलं आहे, हा जो आहे एक मीडिया फोटो. आता टेक्स्ट जसं आपण टेक्स्टवर काम केलं, आता फोटोवर काम करत आहोत. मॅजिक मीडिया इज वर्क्स कम्प्लिटली ऑन फोटोज. इज इट क्लिअर. आता मी इथं या ठिकाणी काय टाकू शकतो, अ बॉय सिटिंग किंवा स्टँडिंग नियर ट्री असं म्हणतो आता सध्या. तुम्ही कोणत्याही प्रकारचं टाकू शकता नियर ट्री. आता इमेज जनरेशन सुद्धा सोपं आहे. तुम्हाला इव्हन राईट इन कॅनवा इट सेल्फ. ओके, तर कॅनवा मध्येच या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत.
अँड हिअर तुम्ही हे एंटर बटन क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्ही जनरेट इमेज करा. जनरेट इमेज खाली बघायचं नाही आपल्याला. जनरेट इमेज आपण म्हटलं बरोबर आहे. इमेजच्या अगोदर कोणता शब्द आहे तिथं? जनरेट, बरोबर आहे. तर जनरेट. जनरेटिव्ह एआय, यस जनरेट. तर या ठिकाणी बघा सुंदर प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हा एक दिसतोय तुम्हाला. आता हा थोडासा पेंट सारखं त्याने दिलेला आहे, काय रिअलिस्टिक सुद्धा देतं ते. नाव हिअर यू कॅन फाइंड दिस इज मोर रिअलिस्टिक. ओके, हे जास्त रिअलिस्टिक आहे. तुम्हाला अशा प्रकारचं स्टोरी टाईपचं किंवा असं थोडंसं कॅनवा हे त्याला आपण म्हणतो पेन टाईपचं पाहिजे, पेंटिंग टाईपचं, तर ते पेंटिंग टाईपचं देत आहे. अँड हिअर अगेन वन मोर रिअलिस्टिक या ठिकाणी दिलेलं आहे. अँड हिअर वन मोर या ठिकाणी कार्टून टाईपचं त्यांना दिलेलं आहे. तर आता हे फोटोज या इमेजेसचा वापर करून आपण जे आहे ते काम करू शकतो. कशावरती? आपल्या एआय मेन जो आपला एआय जे टूल्स असणार आहे त्यासाठी आपण इथं काम करू शकतो. आता हे जनरेटिव्ह एआय पाहत आहोत आपण, जनरेटिव्ह एआय. त्यानंतर जे आहे ते एआय टूलच्या माध्यमातून या इमेजेसचा आपल्याला भविष्यामध्ये वापर करता येतो. ओके, आता यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे, खाली जर तुम्ही गेला, ओके, जनरेट इमेज मधून जनरेट तयार केली तुम्ही, बरोबर आहे ना. आणि खालच्या बाजूला तुम्ही इथं आला, याच्याच खाली बाजूला ओरिएंटेशन नावाचं आहे बघा, ओरिएंटेशन. आता तुम्हाला ओरिएंटेशन व्हर्टिकल पाहिजे, तर व्हर्टिकल इथे क्लिक करा अँड देन अगेन या ठिकाणी तुम्हाला जनरेट करायचं आहे. हे बघा या पद्धतीनं व्हर्टिकल टाईपचं तुम्हाला पाहिजे अँड हिअर जनरेट करा. आता हे जे तुम्हाला मिळालेले होते हे सगळे आपण डिलीट करूया आणि या ठिकाणी आता व्हर्टिकल वाले आणूया. सो यू कॅन इव्हन यूज व्हर्टिकल इमेजेस आणि त्या व्हर्टिकल इमेजेसला नंतर तुम्ही करू शकता. आता बघा या ठिकाणी तुम्ही बघू पहिल्यांदा एक हा जो फोटोज आहे, ओके, हा फोटो जर तुम्ही का इथं हे केलं, फोटोजला गेला, बरोबर आहे ना, ओरिएंटेशनला गेला आणि इथं व्हर्टिकलला जायचंय तुम्हाला, ठीक आहे. आणि कटआउट्स काढून टाका, कटआउट्स ओनलीला काढून टाका. ते कटआउट्स ओनली सुद्धा सिलेक्टेड होतं, बरोबर आहे. इथं व्हर्टिकल आहे, फोटोज व्हर्टिकल आहे, ओके. आणि त्या ठिकाणी तुम्ही याला क्लिक करा. ओके, सो हिअर यू कॅन सी याच्यासाठी हे स्क्वेअर मध्ये ऍक्च्युली आलेलं आहे, कारण कटआउट्स फक्त ओनली साठी आपण सिलेक्ट केलेलं होतं. बट सपोज आता मी काय करतो, या ठिकाणी याला मी कट करत आहे अँड या ठिकाणी परत एकदा मी ते फॉर्म्युला एलिमेंट्स मध्ये मी जात आहे. एलिमेंट्स मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय टाकायचं आहे, फक्त शब्द इमेज असं टाकायचं आहे. आणि त्यानंतर इथं हा जनरेट इमेज आहे बघा, जनरेट कोड सुद्धा आहे, जनरेट व्हिडिओ सुद्धा आहे, पण आता आपल्याला इथं जनरेट इमेज म्हणून जायचं आहे, ठीक आहे. सो फोटोज मोड मध्ये आपण आलेलो आहे आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे इथं ओरिएंटेशन मध्ये व्हर्टिकल मोड मध्ये जायचं आहे. व्हर्टिकल मोड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो प्रॉम्प्ट तुम्ही दिला होता तो टाकायचा आहे आणि इथं हिट दी सबमिट बटन. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे व्हर्टिकल साईजची या ठिकाणी काय मिळतील, परंतु आपल्याला हे फोटोज नको आहे, जनरेटिव्ह एआय चा वापर करून आपल्याला पाहिजे. सो हिअर यू कॅन फाइंड नाव व्हर्टिकल. इज इट क्लिअर? आणि इथे बघा हे सगळे व्हर्टिकल आलेले आहेत, काही रिअलिस्टिक आलेले आहेत, तिथे सुद्धा येतात. अँड दिस इज ऑल्सो प्रॉम्प्ट दिल्यानंतरच आलेलं आहे हे सुद्धा. इथं काही मॅजिकल या ठिकाणी येतात, ओके, याचा वापर तुम्ही व्हर्टिकल साठी करू शकता. परंतु इथं सुद्धा तुम्हाला जनरेटिव्ह एआयच हे प्रोडक्ट आहेत, काही काही बरेचसे या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. काही जण ऍडिशनल या ठिकाणी काय टाकलेले आहेत. सो हे सगळे जे इमेजेस तुम्हाला मिळालेले आहेत ते व्हर्टिकल टाईपचे या ठिकाणी मिळालेले आहेत. ओके, काही क्रिसमस ट्री, काही अशा ट्री वरती या ठिकाणी तो उभा आहे सिम्पली असं दाखवलेलं आहे. सो हिअर यू कॅन यूज धिस फॉर हॉरिझॉन्टल पर्पज ऑल्सो अँड फॉर व्हर्टिकल पर्पज ऑल्सो. ओके, तर या पद्धतीनं तुम्हाला जायचं आहे. आता आपण नेक्स्ट याला जाऊया. हा एक झाला. तुम्ही प्रॉम्प्ट मॉडिफाय करू शकता, त्याची स्टाईल वगैरे चेंज करू शकता. तर हा तिसरा जो प्रकार होता तो आपण इमेज जनरेशन जे आहे तुम्ही राईट इन कॅनव्हा सेल्फ तुम्ही करू शकता. तर हा मॅजिक मीडिया चा एक काही स्पेअर पार्ट्स आहेत बघा, यामुळे आपण एक मोठं यंत्र तयार करणार आहोत. ओके, सो हिअर या पद्धतीनं हा मॅजिक मीडिया कम्प्लीट झाला. आता मॅजिक डिझाईन, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्ही पाहू शकताय. आता तुम्हाला याची देही याची डोळा दाखवत आहे. तुम्ही पहिल्यांदा ओपन करा अ ब्लँक प्रेझेंटेशन. या ठिकाणी बघा इथं प्रेझेंटेशन मध्ये जावा आणि हा एक तुम्ही ब्लँक प्रेझेंटेशन या ठिकाणी टाकलेला आहे, ओपन केलेला आहे. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला इथं टेम्पलेट्स मध्ये या ठिकाणी बघा वरच्या बाजूला टाकायचं आहे. सपोज मला
आय एम व्हेरी फॅसिनेटेड विथ हिस्ट्री. तर आता मी काय करतोय, आणि इन्फॉर्मेटिव्ह प्रेझेंटेशन, माहितीपूर्ण प्रेझेंटेशन मला बनवून पाहिजे. इन्फॉर्मेशन ऑन, या ठिकाणी हिस्ट्री फॉर ग्रेड 10. मग युरोपची क्रांती असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर सगळे हे येतील, आणि आपण हिट करूया बटन. अँड हिअर बघा, रशिया, थायलंड, या ठिकाणी ब्रिटन, ब्राझील, जर्मनी, साऊथ आफ्रिका, अँड हिअर इंडिया सुद्धा या ठिकाणी मिळेल तुम्हाला. हे सगळे हिस्ट्रीचे लेसन या ठिकाणी आलेले आहेत. बरोबर आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, कोणताही एखादा टेम्पलेट या ठिकाणी निवडायचा आहे. ओके. जनरेट डिझाईन करायचं. आता हे तर खालच्या बाजूचे टेम्पलेट्स आलेले आहेत, पण तो आपल्याला जनरेटिव्ह एआयचा वापर करायचा आहे, जनरेटिव्ह एआयचा. त्यासाठी आपण जनरेट डिझाईनला क्लिक करायचं, आणि जनरेट डिझाईनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला थोडस तो एक 15 सेकंदाचा वेळ घेईल, आणि त्यानंतर आपल्याला एक छानशी अशी जी आहे जनरेटिव्ह एआय ची पीपीटी या ठिकाणी मिळेल. ओके. त्या थोडंसं वेट करायचं इथं, आणि त्यानंतर मग मॅजिक डिझाईनला आपल्याला जायचं आहे. ओके. एकदा काही फायनलाइज झालं की आता हे 1 to 10, हे बघा रशियाचं रिनायसन्स आलेलं आहे, रिनायसन्स. ओके. या ठिकाणी याला आपण सिलेक्ट करूया. सिलेक्ट केल्यानंतर अप्लाय ऑल 10 पेजेसला सिलेक्ट करूया. हे सगळे पेजेस आपण सिलेक्ट केलेले आहेत. आता मला काय करायचं आहे, या बॅकग्राऊंडला तुम्ही सिलेक्ट करायचं आहे, बॅकग्राऊंडला. राईट. हे बघा, हे बॅकग्राऊंडला तुम्ही सिलेक्ट केला. कशालाही तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता, आणि या ठिकाणी तुम्हाला मॅजिक अॅनिमेट मध्ये जायचं आहे. आता मॅजिक अॅनिमेट मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय इथे बघा, याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जनरेटिव्ह एआयचा वापर करायचा आहे, पण एलिमेंट्स मध्ये मिळणार नाही, ते पेज मध्ये मिळेल तुम्हाला. पेज मध्ये तुम्ही गेला, अँड देन हिअर मॅजिक अॅनिमेट नावाचा ऑप्शन आहे बघा, मॅजिक अॅनिमेट. इट क्लिअर. सो जस्ट सिलेक्ट दिस मॅजिक अॅनिमेट, आणि हे तुम्हाला हे सगळे हे जे पेजेस होते, स्लाइड्स होते, ते विदाऊट अॅनिमेशन होते. तुम्हाला ऑटोमॅटिक चांगलं अॅनिमेशन या ठिकाणी बघा, एलिगंट वाला अॅनिमेशन त्याने निवडलेलं आहे. त्याला तुम्हाला इथं सिंगल क्लिक करायचं आहे. तर सगळ्या स्लाइडला ते जाईल. आता तुम्ही जर इथं प्रेझेंटला क्लिक केलं, प्रेझेंट बटनला, आणि प्रेझेंट फुल स्क्रीनला जर तुम्ही क्लिक केलं, तर ते एका पेजवरच आलेलं नाही, तर सगळ्या पेजेसवर आलेलं आहे. आणि प्रेझेंट मॅजिकली आलेलं आहे, म्हणजे एआय ने आलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, सिंगल पुढे पुढे क्लिक करा. आता हे बघा, या ठिकाणी हे विथ अॅनिमेशन या ठिकाणी प्ले होत आहे. अँड युअर स्टुडंट विल जस्ट गेट अमेज्ड अँड विल से लाईक वाव. ओके. या पद्धतीनं हे बघा, विथ अॅनिमेशन या ठिकाणी तुम्हाला हे सगळं या ठिकाणी आलेलं आहे. ओके. सो याला आता पर्सनलाइज करायचं आहे आपल्याला. ओके. दुसरा याच्यामधला सब पार्ट आहे, याला इस्केप बटन प्रेस करा. आणि त्यानंतर बघा, सपोज मला या प्रकारचा जे आहे स्टाईल नको आहे. बरोबर आहे, कारण माझी जे आपली जी काही शाळा असते ती याला अलाउ करणार नाही अशा प्रकारच्या कलरला किंवा प्रेझेंटेशनला. तर मला काय करायचं आहे, या ठिकाणी याला पर्सनलाइज करायचं आहे. बरोबर आहे. सो यू कॅन इव्हन पर्सनलाइज धिस. हे बघा, अॅनिमेट, तुम्ही गेल्यानंतर पेजला जाऊ शकता, आणि त्यानंतर इथे बघा, इथं मॅजिक अॅनिमेटला तुम्ही एलिगंट म्हणून इथं सिलेक्ट केलेलं होतं, तर ते सगळ्या टोटल स्लाइडला त्या ठिकाणी ते गेलेलं आहे. बरोबर आहे. ते तुम्हाला काय करायचं आहे, एक कोणतंही या ठिकाणी आपण सिलेक्ट करूया. हे बघा, या पद्धतीनं याला तुम्हाला इथे सुद्धा रिराईट करता येतं. याला चेंज करायचं असेल तुम्हाला, काही शॉर्टन करायचं असेल किंवा ब्लॉक्स करायचं असेल, तर त्या पद्धतीने इथं करू शकता तुम्ही. रिराईट करायचं असेल, स्पेलिंग फिक्स करायचं असेल, म्हणजे ग्रामरली सुद्धा या ठिकाणी येत आहे. ओके. आता पहिल्यापासून बघा, या ठिकाणी याला आपण काय केलं, हे अजून एकदा दाखवतो तुम्हाला. कॅनवाच्या याला होम पेजला तुम्हाला जायचं आहे, प्रेझेंटेशनला तुम्हाला जायचं आहे. प्रेझेंटेशनला गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ओपन ब्लँक प्रेझेंटेशनला गेल्यानंतर सपोज आता मला इथं काय टाकायचं आहे, मी दुसरा एक टाकतो या ठिकाणी, रेस्पिरेटरी सिस्टीम असं टाकत आहे प्रेझेंटेशन मध्येच. आणि जनरेट डिझाईन मला ही नको आहे, त्यांच्याकडे जे अवेलेबल आहे ते नको आहे, तर मला नवीन एक तयार करायचं आहे. तर मी जनरेट डिझाईनला इथे क्लिक करू शकतो. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. तर हे तर टेम्पलेट्स तुम्हाला मिळतच आहेत.
पण जनरेटिव्ह एआयच्या मदतीनं तुम्हाला नवीन प्रेझेंटेशन जे तुम्हाला कॅनवामध्ये सुद्धा सापडणार नाही आणि जे तुमच्या स्वतःचं असेल ते तुम्ही तयार करू शकता. आता आपण पर्सनलाइज करायला शिकतोय. पर्सनलाइज ओके. प्रेझेंट केल्यानंतर या ठिकाणी बघा या पद्धतीने तुम्हाला मिळालेले आहेत. याला मी सिलेक्ट करतो. आपल्या ऑल 6 पेजेस म्हणत आहे. बरोबर आहे. बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यानंतर मी इथं बघा जर तुम्ही मी प्रेझेंटला गेलो प्रेझेंटला आणि फुल स्क्रीन प्रेझेंट केलं आणि प्रेझेंट केलं इथं तर ते किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी अॅनिमेट होऊन आलेलं आहे बघा. बरोबर आहे. सो दिस इज व्हॉट तुम्ही जर हे जनरेटिव्ह एआय ने करत आहात तर मॅजिक अॅनिमेट सुद्धा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो. मॅजिक अॅनिमेट सुद्धा. ओके. अगेन वी विल अॅनिमेट धिस आणि चेंज करायचं असेल तुम्हाला तर या ठिकाणी तुम्ही मॅजिक अॅनिमेटला इथं क्लिक करा. मॅजिक अॅनिमेटला क्लिक केल्यानंतर ते स्वतः एक अॅनिमेशन देईल. इथं रिकमेंडेड स्टाईल या ठिकाणी प्रोफेशनल सांगितलेली आहे. ते प्रोफेशनलला क्लिक केल्यानंतर सगळे हे स्लाइड्स तुम्हाला येतील या ठिकाणी अशा पद्धतीने. ठीक आहे. तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल अॅनिमेशन तर तुम्ही ते रिमूव्ह ही करू शकता. ओके. या पद्धतीने. हे बघा पेजला तुम्ही गेला तर मॅजिक अॅनिमेटला जायचं आहे तुम्हाला आणि एलिमेंट्स मध्ये सुद्धा तुम्हाला एक एक एलिमेंट्स करता येईल. पण इथे तुम्हाला कस्टम करावं लागेल. इथे बघा कस्टम आहे. बरोबर आहे ना. तर तुम्हाला इथे काय करायचंय पेजला सिलेक्ट करून या ठिकाणी जायचं आहे. तुम्ही स्वतःची देऊ शकता किंवा मॅजिक अॅनिमेट सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. अल्टरनेटिव्ह स्टाईल सुद्धा काही आहेत. तुम्हाला कस्टम वापरायचे असेल तर कस्टम सुद्धा वापरू शकता. तर हे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं होतं की अशा पद्धतीने तुम्ही थोडेसे चेंजेस या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. यामध्ये डिझाईनला तुम्ही सिलेक्ट केलं आपल्या ऑल 6 पेजेसला तर हे सगळे 6 पेजेस येतात किंवा तुम्हाला एक एक घ्यायचं असेल तर तुम्ही एक एक सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर एक दुसरा ऑप्शन आहे बघा या ठिकाणी थोडंसं बॅकला जावा. पर्सनलाइज करायचं आहे तुम्हाला तर स्टाईल मला अशी नको आहे कलर अशी नको आहे तर त्या स्टाईलला याला तुम्ही सिलेक्ट करा कशाला तरी या ठिकाणी बघा नाव दिस लेआउट आहे. टेम्पलेट मध्ये हा टेम्पलेट सपोज मी घेतलेला आहे आणि अप्लाय ऑल 10 पेजेस म्हटलेला आहे. आता कलर थोडासा मला डल वाटत आहे किंवा थोडासा फ्रेश वाटत नाही सपोज तसं जरा वाटतोय परंतु तुम्ही इथं स्टाईल चेंज करू शकता. याच्यामध्ये स्टाईल या चॅप्टर साठी येत नाहीये. आपण थोडस सरी घेऊया थोडेसे टॉपिक. आता परत जावा तुम्ही या ठिकाणी प्रेझेंटेशनला जाऊया आपण परत एकदा. प्रेझेंटेशन बघा की आता मी इथं जनरेटिव्ह एआय ना नाही इथलं जे काही ऑलरेडी एक आहे ओके त्या टाईपच या ठिकाणी घेत आहे. सपोज हा पॅनक्रियाचा मी आपल्या ऑल 10 पेजेस मी घेत आहे. त्याची कलर स्कीम बघा कशी आहे. ही कलर स्कीम मला काय करायची चेंज करायची आहे आणि ते जनरेटिव्ह एआय ना मला चेंज करायची आहे. ठीक आहे. तर मी इथं बॅकला जाईन या ठिकाणी स्टाईल आहे. आता या प्रकारचं इथं रिसेंटली युज्ड जे आहे त्याच्यामध्ये मी सी ऑल करत आहे किंवा मला इथं कॉम्बिनेशन मध्ये जायचंय. मला इथं सगळे कॉम्बिनेशन मला मिळतात. आता ही जी कलर स्कीम आहे ती कम्प्लिटली जनरेटिव्ह एआय ना चेंज होणार आहे. तर सपोज आता मला ब्ल्यू टाईपची पाहिजे. हे बघा सगळं हा जो लुक आहे ते सगळं इथं चेंज झालेला आहे. सगळ्या पेजेसला तुम्हाला द्यायची अप्लाय ऑल 10 पेजेस. हे बघा कलर स्कीम कम्प्लिटली चेंज झालेली आहे. मला असं नको आहे. सपोज मला या टाईपचं पाहिजे समथिंग लाईक धिस चंक 5 टाईपचं पाहिजे अप्लाय ऑल पेजेस. तर या ठिकाणी मला हे पेजेस सुद्धा या ठिकाणी त्या टाईपचं या ठिकाणी मिळतील. बरोबर आहे. ही आपण स्टाईल चेंज केली. आता लेआउट सुद्धा चेंज करू शकता तुम्ही. सपोज हा जो आहे या ठिकाणी टेक्स्च्युअल जास्त आहे. बरोबर आहे. मला इथं याचा लेआउट चेंज करायचा आहे. सो मी परत जात आहे पाठीमागं लेआउटला जात आहे आणि या ठिकाणी गॉट इटला जात आहे आणि इथे बघा या ठिकाणी व्हॉट इज इटला तुम्हाला किती लेआउट मिळत आहेत बघा या टाईपचं या तुम्ही सिलेक्ट करू शकता. हे छोटं छोटं वाचायला मुलांना अजून सोपं जातं. पण आता इथं लेआउट चेंज केला आपण त्याचा. पण आता काय करायचं तुम्हाला स्टाईल चेंज करायची आहे. ओके. आपण ब्ल्यू घेऊया म्हणजे ते मध्ये चांगली विजिबिलिटी चांगली येत आहे. ओके. आणि तुम्ही याला रिसाइजिंग वगैरे सुद्धा असं करू शकता. सो हे पर्सनलाइज तुमचं मॅजिक अॅनिमेट जे झालेलं आहे त्याला तुम्ही पर्सनलाइज करू शकता म्हणजे कस्टमाइज करू शकता. म्हणजे लेआउट आणि स्टाईल हे हे जे आहे तिथं जिथं जिथं असं बटन दिसतंय ना तुम्हाला क्रिएट युअर ओन स्टाईल तर ते जनरेटिव्ह एआय साठी असतं.
हे लेआउट आणि स्टाईल सुद्धा काय आहे, जनरेटिव्ह एआय चेच टाईप आहे. हा सगळा जो पार्ट होता तो कशामधला होता, मॅजिक डिझाईन मधला होता. ओके, मॅजिकली आपण डिझाईन चेंज केलेली आहे. सो टेम्पलेट्स कोणता एक टेम्पलेट घ्या, त्याचा लेआउट चेंज करा किंवा स्टाईल चेंज करा. आता मला दुसऱ्या एका पेजवरचं लेआउट चेंज करतो मी. आता हे हे ठीक आहे. आता हे हे जे आहे ना, मला लेआउट चेंज करायचं. सो लेआउट आणि अगेन यू कॅन फाइंड नंबर ऑफ इयर. या ठिकाणी थोडंसं बघा मोठं करूया आपण याला. अशा पद्धतीनं हा हे जे मेन टॉपिक्स होते ते त्यांना दाखवलं. आता स्टाईल चेंज करूया, कलर स्कीम चेंज करूया, इथं ब्ल्यू करूया. बघा इथं ब्ल्यू झाली, हे अजून चांगलं स्पष्ट दिसायला लागलेलं आहे. ओके, हे त्यानं थोडंसं इमेज या ठिकाणी तुम्ही रिप्लेस करू शकता किंवा हे जे टेक्स्ट आहे ते तुम्ही इथं मॅजिक रिराईट न चेंज करू शकता. ओके, तर या पद्धतीनं हे जे होतं ते चौथा आपला टॉपिक होता आजचा. त्याचं नाव काय होतं या ठिकाणी, मॅजिक डिझाईन. ओके, मॅजिक डिझाईन. ओके, या पद्धतीनं हा मॅजिक डिझाईन जो आपण काय केलेला आहे, कम्प्लीट केलेला आहे. सो आता मी याला ग्रीन करतो. तर 4 टॉपिक आपले झालेले आहेत आणि आता सगळ्यात इंटरेस्टिंग तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला सगळ्यात हे खूप आवडेल. तर सगळ्यांनी त्यापर्यंत आतापर्यंत जे आहे ते थोडंसं बघू शकता तुम्ही, काय काय केलेलं, कसं कसं केलेलं आहे आणि ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तुमच्याकडे जे काय अवेलेबल असेल त्या गोष्टी घेऊन. बरोबर आहे. सो मला इथे काय करायचं आहे, मॅजिक डिझाईन नंतर ऍक्सेसिबिलिटीला जायचं आहे. पण त्या अगोदर एक प्रश्न विचारतो की आतापर्यंत जे 4 टॉपिक आपण शिकलेलो आहेत, ओके, त्याचा उपयोग तुम्हाला क्लासरूम मध्ये काय होईल? जनरेटिव्ह एआय चा उपयोग क्लासरूम मध्ये किंवा तुमच्या प्रेझेंटेशन लेसन मध्ये. यस. प्रेझेंटेशन दाखवायला. यस. तर त्यावेळेला हे उपयोग पडेल तुम्हाला. बरोबर आहे या येस. सगळ्यांचा. राईट फ्रॉम लेसन प्लॅनिंग म्हणजे तुम्हाला जे काही तुमचं हे करायचं आहे, मॅजिक राईटनं तुम्हाला काय काय करू शकता, 2 गोष्टी करू शकता दाखवलेलं आहे. सब सब टॉपिक्स मध्ये भरपूर काही सब टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहेत. मेन टायटल सिम्पल दिसण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी केलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये भरपूर काही शिकलेलो आहे आपण. आता ऍक्सेसिबिलिटी बघा, लक्षात घ्या. हा जो टॉपिक आहे तो खूप महत्वाचा. ऍक्सेसिबिलिटी म्हणजे काय, स्टुडंटला सोपं पडेल असं आपल्याला शिकवायचं आहे. बरोबर आहे ना. स्टुडंटला समजलं पाहिजे, स्टुडंटला ते पचनी पडलं पाहिजे. ते ते करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, आता यू कॅन ओपन हिअर राईट. हे गुगल क्रोम या ठिकाणी मी ओपन करत आहे. सॉरी, या ठिकाणी कॅनव्हाच ओपन करत आहे. कॅनव्हा ओपन केल्यानंतर या ठिकाणी मी फाईल मध्ये या 3 लाईन्सला जात आहे आणि त्या ठिकाणी मी कॅनव्हाला जात आहे. ओके, आता ऍक्सेसिबिलिटी मध्ये काय करायचं तुम्हाला, सर्वप्रथम एखादं प्रेझेंटेशन तुम्ही चूज करा. राईट, प्रेझेंटेशन मध्ये गेला तुम्ही अँड कोणतंही एक चूज प्रेझेंटेशन करूया आपण. आता बघा काय गंमत काय होते बघा, लक्षात घ्या, हे खूप इंटरेस्टिंग आहे. ह्युमन बॉडी इन आर्ट. ओके, या पद्धतीनं आहे. मला बघून द्या फक्त त्याचा कंटेंट कसा कसा आहे. ओके, आता हे कंटेंट तर आहे, परंतु आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह टाईपचं थोडासा या ठिकाणी प्रेझेंटेशन सर्च करते. मेजर बॉडी ऑर्गन्स, चला हे घेऊया आपण. आता इथं अप्लाय ऑल 12 पेजेस घेतोय मी. आता यामध्ये काय काय आहे ते थोडक्यात त्याचा एक 2च सेकंदात तुम्हाला सांगतो. ब्रेन आहे, हार्ट आहे, लंग्स आहे, स्टमक आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, ऑर्गन्स. म्हणजे हे सगळं हे पार्ट्स आहेत. बरोबर आहे. परंतु स्टुडंटला मला नोट्सच्या फॉर्म मध्ये द्यायचं आहे. बरोबर आहे. स्टुडंटला मला ऍक्सेसिबल ऍक्सेसिबल करायचं म्हणजे त्यांना ते काय झालं पाहिजे, उपलब्ध झालं पाहिजे. कोणत्याही वेळेला उपलब्ध झालं पाहिजे. इझिली तुम्हाला पीडीएफ शेअर करता आली पाहिजे किंवा काय करता आलं पाहिजे. आणि हे एवढं असं कलरफुल प्रेझेंटेशन टाईप नकोय. आता हे प्रेझेंटेशन आहे पण मला डॉक करायचं आहे त्याचं. बरोबर आहे. सो हिअर मी काय करत आहे या ठिकाणी बघा, याला इथं सिलेक्ट केलं प्रेझेंटेशनला. ओके, देन हिअर वरच्या बाजूला तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय, हा जनरेटिव्ह एआयचा ऑप्शन आहे. कारण इथं स्टार आहे बघा. बरोबर आहे, प्रीमियम व्हर्जन आहे. आता याला सॉरी, हे डायमंड किंवा क्राऊन आहे बघा. या इथं रिसाइज नावाचं ऑप्शन आहे, याला रिसाइजला क्लिक करा तुम्ही. रिसाइज मध्ये तुम्हाला वाटतं की फक्त साईज रिसाइज करता येत असेल, पण भरपूर करता येतं. हे 2 गोष्टी यामध्ये बघणार आहोत आपण, ट्रान्सलेट आणि ट्रान्सफॉर्म. सो मी काय करतो, ट्रान्सफॉर्म इंटू डॉक करतो. ट्रान्सफॉर्म इंटू डॉक केल्यानंतर या ठिकाणी बघा इथे ते काही ऑप्शन आहेत त्यांचे. ओके, किंवा तुम्ही इथं कस्टम प्रॉम्प्ट टाकू शकता. एकदम कन्साइज मला पाहिजे, कन्साइज किंवा प्रिसाइज करून पाहिजे, तर तसंही तुम्ही करू शकता. अदरवाईज प्रेझेंटेशन आउटलाईन त्यांनी जे दिलेलं आहे सजेस्टेड ते करा किंवा तुम्ही स्वतः टाईप करा. आता इथं प्रेझेंटेशन आउटलाईनला मी सिलेक्ट केलं आणि ट्रान्सफॉर्म इंटू डॉक केलं. ओके, डॉक्युमेंटच्या फॉर्म मध्ये या ठिकाणी आपल्याला हे सगळं येईल. हे कलर वगैरे सगळं निघून जाईल. हे मेजर टायटल, जे कलरफुल टायटल, मोठे टायटल, छोटे टायटल, हे सगळं निघून जाईल. आणि सिम्पल मध्ये ओपन डॉक करूया आपण. ओपन डॉक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला या प्रकारची या ठिकाणी हे डॉक या ठिकाणी मिळालेलं आहे. यामध्ये काय काय होतं हे बघा, ब्रेन होतं, त्याचं फंक्शन आला, त्याचे रोल आले.
परत त्यानंतर काय होतं, हार्ट होतं, त्यानंतर इथं फंक्शन आलं आणि रोल आला. त्यानंतर लंग्स होतं, त्यानंतर फंक्शन आलं, रोल आलं. त्यानंतर स्टमक, इंटेस्टाईन, फंक्शन आलं, रोल आलं. लिव्हर, फंक्शन, रोल. किडनी, फंक्शन, रोल. बरोबर आहे. या पद्धतीने आपण काय केलं, याला ट्रान्सफॉर्म केलं, आउटलाईन ट्रान्सफॉर्म केलेला आहे. किंवा समराईज तुम्हाला करायचं असेल, समराईज, तर तसं तुम्ही समराईज करू शकता. इथं बघा मॅजिक स्विच नावाचा ऑप्शन तुम्हाला मिळतोय, मॅजिक स्विच. इथे तुम्ही ट्रान्सफॉर्मला परत एकदा जाऊ शकता किंवा ट्रान्सलेटरला जाऊ शकता. ट्रान्सलेटचं नंतर दाखवतो. आता ट्रान्सफॉर्मला बघा आणि इथं समरी करू आपण, समराईज, अ कन्साइज एक्झिक्युटिव्ह समरी अँड ट्रान्सफॉर्म इनटू डॉक. तर 1 पेज समरी, पूर्ण चॅप्टरची 1 पेज समरी तुम्हाला या ठिकाणी जर विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर तसं तुम्ही याला काय करू शकता, ट्रान्सफॉर्म करू शकता. आणि ओपन डॉक करा. ओपन डॉक केल्यानंतर हिअर यू कॅन फाइंड दी सिंगल पेज आउटलाईन. हे बघा, आणि कलरफुल सुद्धा आलेलं आहे बऱ्यापैकी, इमेजेस काही आलेले आहेत, आणि हे ठिकाणी तुम्हाला समराईज फॉर्म मध्ये या ठिकाणी आलेलं आहे. ओके, रिसाईज न केलं हे आपण, रिसाईज. ओके, सो दिस इज व्हेरी ब्युटिफुल. आता तुम्हाला कस्टम टाकून करायचंय सपोज. परत एकदा काय करूया आपण, 3 लाईन्सला जाऊया, या ठिकाणी कॅनवाला जाऊया, कॅनवाच्या होम पेजला जाऊया. परत तुम्हाला जायचं प्रेझेंटेशन मध्ये. प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही इथं जनरेटिव्ह एआय मध्ये, हे जनरेटिव्ह एआयचं हे आहे, बॉक्स आहे. परंतु मला इथं काही त्यांच्याकडे जे रेडीमेड होते ते घ्यायचे. सपोज मेल एंडोक्राईन सिस्टीम मला घ्यायची आहे. ओके, अँड देन अप्लाय ऑल 16 पेजेसला मी तो सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मला जायचं रिसाईज मध्ये. रिसाईज मध्ये गेल्यानंतर मला जायचंय खालच्या बाजूला इथं मॅजिक स्विच. आता मॅजिक स्विच मध्ये इथं जायचंय तुम्हाला ट्रान्सफॉर्म इनटू डॉक. ओके, ट्रान्सफॉर्म इनटू डॉकला केल्यानंतर याला सिलेक्ट करा आणि देन इथे तुम्ही थोडंसं टाईप करा. ठीक आहे. सो इथं म्हणायचंय कन्साइज स्टडी गाईड. कन्साइज म्हणजे तंतोतंत तेवढं मला पाहिजे असं. बरोबर आहे. स्टडी, आणि इथं करायचं मला इथं गाईड. ओके, आणि एंटर. ट्रान्सफॉर्म इंटू डॉकला क्लिक करायचं आहे. सो त्यानंतर हे जास्त स्लाइड्स आहेत तरी सुद्धा आपल्याला ते लवकर देईल, बिकॉज ते म्हणत आहे की लार्जर जर डिझाईन्स असतील तर थोडासा मे टेक अ लिटल लॉंगर, बट स्टील वी विल गेट अ बेटर रिझल्ट इफ वी जस्ट कीप ऑन वेटिंग हिअर. आणि ओपन डॉक करा. बघा 10 सेकंदात आपल्याला मिळालेला आहे, आणि कन्साईज स्वरूपात आपल्याला या ठिकाणी एवढा या ठिकाणी मिळालेला आहे की त्यामध्ये काय काय आहे, म्हणजे यामध्ये कोणकोणती आउटलाईन आहे, म्हणजे त्या स्लाइड साठी झालं फक्त. ओके, आता आपण समरी टाईपचं केलं, पण ते समरी टाईपचं होईल. आता इथे याला थोडंसं डिझाईन मध्ये जावा परत एकदा, आणि हे बघा, हे सगळं डॉक्युमेंटच्या फॉर्म मध्ये या ठिकाणी काही गोष्टी आलेल्या आहेत ते तुम्ही घेऊ शकता, त्यावरती सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, तर या पद्धतीनं तुम्हाला एका पेजवर नाही तर एका त्या टॉपिक मध्ये काय काय आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे. आता अजून एक सांगतो ट्रान्सलेशनचं, हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला. प्रेझेंटेशन मध्ये जावा. प्रेझेंटेशन मध्ये गेल्यानंतर मला काय करायचं आहे, कोणताही तुम्ही एक इमेज घेतली असली तरी चाललं असतं. बरोबर आहे. सो सपोज मला काय करायचं आहे, हा सेम पार्ट मला मराठी मीडियमला शिकवायचा आहे. ओके, आता हा टाइप्स ऑफ मसल्स आहे. ओके, टाइप्स ऑफ मसल्स, हे सगळे मसलचे टाईप आलेले आहेत. आपल्या ऑल 11 पेजेस घेऊया आपण. बरोबर आहे. परत रिसाईजला जावा. हे बघा, हे सिलेक्ट करा आणि इथं तुम्ही रिसाईजला जावा. रिसाईजला गेल्यानंतर तुम्हाला कशाला जायचं आहे, या ठिकाणी ट्रान्सलेटला जायचं आहे. ट्रान्सलेटला गेला, देन सिलेक्ट लँग्वेज. या ठिकाणी मराठी लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. हिंदी आहे, मराठी आहे, KLM. हे बघा, इथं मराठी आहे. त्या मराठी लँग्वेजला इथं सिलेक्ट करायचं आहे, आणि या ठिकाणी सगळ्या पेजेसला पाहिजे का या पेजला फक्त पाहिजे, तर तसे तुम्ही करू शकता. आता मी सध्या या पेजला घेतो, आता करंट पेज करतो. तुम्ही तसं सगळ्या पेजलाही करू शकता. सो करंट पेज नंबर 3 आहे, आणि डन करा आणि ट्रान्सलेट करा. सो दिस टेक्स्ट विल कन्वर्टेड इन टू ओपन प्रेझेंटेशन करा, आणि ओपन प्रेझेंटेशन केल्यानंतर हे बघा, स्नायू हे आपल्या शरीर म्हणजे मसल म्हणजे काय आहे, मसलला काय म्हणतात, स्नायू म्हणतात. तर इथं खालचं जे होतं ते आहे तसं आपल्याला आलेलं आहे. हे स्नायू आपल्या शरीरातील काय आहे, महत्वाची ऊती आहे, जे आकुंचन पाहून म्हणजेच लहान, आकुंचन होते म्हणजे लहान होते, म्हणजे त्यांना सोपं सुद्धा करून दाखवलेलं आहे. तुम्हाला आता या मॅजिक राईटला सुद्धा जाऊ शकता तुम्ही, आणि त्याला अजून शॉर्टन करू शकता. देन इट विल, बघा मराठी मधलं सुद्धा त्यांना काय केलेलं, शॉर्टर केलेलं. याला आपण रिप्लेस करूया. हे बघा, अजून छोटं या ठिकाणी झालेलं आहे, आणि
स्नायू आपल्या शरीरातील महत्वाची ऊती आहेत जे आकुंचन आणि आराम करून हालचाल करतात. ते हाडांना खेचतात. त्यामुळे चालणे, धावणे आणि वजन उचलणे यासारख्या क्रिया शक्य होतात. बघा किती सोप्या स्वरूपात तुम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी करून देऊ शकताय. अँड यू कॅन इझिली प्रेझेंट या ठिकाणी करू शकताय, मॅजिक अॅनिमेट करू शकताय, भरपूर काही या ठिकाणी करू शकताय. हेच नाही तर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट असेल, प्रेझेंटेशन मोडमध्येच नाहीये. सपोज तुम्ही परत एकदा जावा, यामधला जो एक शेवटचा टॉपिक घेतो आता आणि परत आपण व्हिडिओ लेसन लगेच स्टार्ट करणार आहोत. लगेच आज पहिला टॉपिक घेणार आहोत. या ठिकाणी बघा हा जो याच्यामध्ये जावा तुम्ही, कशामध्ये गेलं, फक्त प्रेझेंटेशन मध्येच नाहीये, एज्युकेशन मध्ये गेलं तर तुम्हाला ते तर स्टँडर्ड वाईज या ठिकाणी सगळं मिळेलच. एज्युकेशनल व्हिडिओ मध्ये गेला तर या ठिकाणी व्हिडिओ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कॅप्शन या ठिकाणी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कॅप्शन सुद्धा देऊ शकता. ओके, सो या ठिकाणी बघा मॅथमॅटिक्सचा एक टॉपिक घेऊया आपण आता आणि अप्लाय ऑल 6 पेजेसला जाऊया आपण. बरोबर आहे. सिंपल आता सगळ्या 6 स्लाइड घेतलेले आहेत मुद्दाम, कारण आपल्याला इथे काय करायचं, रिसाईज करायचं आहे. रिसाईज केल्यानंतर या ठिकाणी जायचं तुम्हाला ट्रान्सलेटला. इथं डॉक्युमेंट मध्ये तर कन्वर्ट करू शकताय, परंतु इथं ट्रान्सलेटला जाऊ शकताय तुम्ही. अँड हिअर सिलेक्ट लँग्वेज. लँग्वेजला आपण सिलेक्ट करूया मराठी. मैथिली झालं, एक मिनिट. तुम्ही तो टाईप करू शकताय मॅन्युअली मराठी. हे बघा मराठी आलेलं आहे इथं, मराठी. आणि करंट पेज आहे तर आपण काय करूया इथं, हे पेज 1 काढून टाकूया आणि सिलेक्ट पेजेस. आता हे सिंगल सिंगल करूया. ट्राय एक्झिस्टिंग डिझाईन. याच्यामध्ये मल्टिपल ट्रॅक्स आहेत. रिसाइज, ट्रान्सलेट, सिलेक्ट पेजेस 1, डन, ट्रान्सलेट. ओके, हे बघा गणित म्हणजे आणि इंटरवेस्ट म्हणजे हे खालचं जे इंग्लिश मध्ये नाव होतं ते सुद्धा या ठिकाणी मराठीमध्ये झालेलं आहे. सो हे रिसाइज मध्ये, रिसाइज तर हा एनआयचा काय आहे फंक्शन आहे, पण जनरेटिव्ह एआय मध्ये यातल्या 2 गोष्टी आहेत. हे बघा हे वाले मॅजिक जिथे जिथे येते मॅजिक, ते एआयचा पार्ट असतो, जनरेटिव्ह एआयचा पार्ट असतो, मॅजिक स्विच. इज इट क्लिअर? या पद्धतीनं तुम्ही हे करू शकता. व्हिडिओला प्रॉम्प्ट द्यायचंय. तुमच्याकडे एखादा व्हिडिओ असेल, फॉर एक्झाम्पल आपण एक शॉर्ट व्हिडिओ घेऊया कोणता तरी, या ठिकाणी आपण जाऊया याच्यामध्ये आणि तुम्हाला ऑटोमॅटिक कॅप्शन्स द्यायचे आहेत, तर तुम्हाला सबटायटल द्यायचे आहेत व्हिडिओला, तर तसंही तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. इज इट क्लिअर? सो आता मी कशाला जात आहे, सपोज माझ्या चॅनल कंटेंटला जात आहे अँड हिअर यू कॅन सी कोणताही एक व्हिडिओ आपण घेऊया, छोटावाला व्हिडिओ घ्या, शॉर्ट्स मधला एखादा व्हिडिओ घेऊया की ज्याच्यामध्ये आपण बोललेलो आहे, आपण स्वतः या ठिकाणी बोलत आहोत अशा प्रकारचा. माझ्याकडे सगळे जवळजवळ असेच आहेत. शॉर्ट मला एक मिनिट इथं एक टाकून द्या. शिवाजी महाराजांच्या वरती मी केलेलं भरपूर आहे. मराठीमध्ये टाकलं तर जास्त मिळतील आपल्याला. हा इथे बघा, एक मिनिट, माझा पाठीमागचा एक व्हिडिओ होता शॉर्ट्स. आता हा एक आहे प्रिमिटिव्ह मॅन. अच्छा, याच्यामध्ये डायलॉग नव्हता. अरिस्टॉटल याच्यामध्ये, याच्यामध्ये ही डायलॉग नाहीये, बट हिअर हा जो आहे शॉर्ट सायलेंट स्टोरी आहे बघा, त्याला मी ते क्लिक केलं. बरोबर आहे. सो याच्यानंतर मी काय करत आहे, हा जो आहे व्हिडिओ तो मला इथे डाउनलोड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर मी सिम्पली याला काय करू शकतो, याला कॉपी करणार आहे मी. कॉपी केल्यानंतर याला मी तर सेव्ह फ्रॉम नेट करत आहे. सेव्ह फ्रॉम नेट केल्यानंतर किंवा माझ्या याच्यावर जर असेल तर मला इथून सुद्धा डाउनलोड करता येतं. इथं बघा डाउनलोड करूया आपण आणि PC ला डाउनलोड होईल. आता या ठिकाणी बघा या पद्धतीने हा 13.4 MB चा व्हिडिओ आहे. बरोबर, यामध्ये बघा डायलॉग आहेत, भरपूर डायलॉग आहेत. आवाज येत नसेल तुम्हाला तर आवाज, आवाज येतोय का? येतोय येतोय सर, येतोय आवाज येतोय. येतोय ना? That bottle, it helps keep our pond clean. Oh, of course. My apologies.
ओके, हा व्हिडिओ आता आपल्याला डाउनलोड झालेला आहे. मी काय करतो, जेवढा डायलॉग होता तेवढा, कारण पहिल्या बऱ्याचशा पार्ट मध्ये डायलॉग नाहीये, जस्ट आपण ऍक्शन दाखवलेली आहे. मी फिल्मवर ओपन करत आहे अँड इट कॅन सी. एक मिनिट, याला आपण कट करूया थोडंसं, मला थोडंसं 5 फाईल परत करावे लागतील त्यामध्ये. तुम्ही इव्हन पीपीटी मध्ये याला घेऊ शकता या व्हिडिओला. ओके, सो मी न्यू पीपीटी या ठिकाणी ब्लँक प्रेझेंटेशन ओपन करतोय आणि त्या व्हिडिओला थोडंसं मी ट्रिम करत आहे. ओके, सो इन्सर्ट मध्ये जाऊया, व्हिडिओ मध्ये जाऊया आणि व्हिडिओ मध्ये गेल्यानंतर डिस डिव्हाइसला जाऊया आणि त्या ठिकाणी डाउनलोड्स मध्ये आपल्याला या ठिकाणी हा व्हिडिओ मिळेल. बरोबर आहे, डाउनलोड्स आणि या ठिकाणी इन्सर्टला जाऊया. हा बघा इन्सर्ट झालेला आहे. परत तिथं प्लेबॅकला जावा, प्लेबॅकला गेल्यानंतर इथं ट्रिमला जावा. ट्रिमला गेल्यानंतर इथे थोडंसं पुढे पुढे जावा. हा जो पार्ट आहे याच्यामध्ये डायलॉगच आहे. बरोबर आहे ना. सो हिअर यू कॅन सी, इथून इथपर्यंत मी घेतलेला आहे, इथून मी इथपर्यंत घेतलेला आहे. तुम्ही कम्प्लीट 1 मिनिटाचा व्हिडिओ शोध देऊ शकता जर भरपूर डायलॉग असतील तर. पण माझ्या एवढ्यामध्ये एवढाच एक डायलॉग होता यामध्ये. याला आपण ओके करूया. ओके केल्यानंतर थोडस याला आपण स्लाइडवर टाकूया आणि त्यानंतर फाईल आणि सेव्ह एज करूया, एक्सपोर्ट करूया डायरेक्ट, क्रिएट अ व्हिडिओ आणि फुलच्या जागी आपण 720 पिक्सेल घेऊया. ओके, 0 सेकंद करूया इथं. प्रत्येक स्लाइडवर किती वेळ थांबेल तो म्हणतोय, 0 सेकंद थांबणार आहे. क्रिएट अ व्हिडिओ करूया. हा व्हिडिओ क्रिएट झाल्यानंतर आपण धिस पीसी मध्ये या ठिकाणी बघा डेस्कटॉपला ठेवूया आणि या ठिकाणी प्रेझेंटेशन 2 नावाचं या ठिकाणी हा व्हिडिओ तयार होईल. आपला एक्सपोर्ट केला आपण अँड हिअर इट हॅज बीन एक्सपोर्टेड. ओके, आता एक्सपोर्ट झाल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो आपण याला द्यायचा आहे, कॅनवा मध्ये द्यायचा आहे, कॅनवाला. ओके, अपलोड करायचा डायरेक्ट आपल्याला. ओके, सो हिअर कॅनवा मध्ये जाऊया आपण आणि त्यानंतर आपण इथे जाऊया, होम पेजला जाऊया कॅनवा मध्ये. तिथं अपलोड फाईल तुम्हाला जे काय असेल ते मीडिया तुम्ही अपलोड करू शकता, अपलोड फाईल्स. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण या ठिकाणी दिला. Excuse me, sir. बरोबर आहे. Could you please use the dustbin for आणि that bottle? ऍड It helps keep टू our pond अपलोड. clean. Oh, of course. My apologies. हा बघा, हा जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी आपण असा प्ले केला अँड हिअर Excuse me, sir. Could you please त्या व्हिडिओला क्लिक केल्यानंतर इथं बघा तुम्हाला use the dustbin for Okay. that bottle? It helps keep our pond clean. ओपनिंग एडिटरला जाऊया. इथे गेल्यानंतर बघा तुम्हाला ऍड कॅप्शन म्हणजे शो कॅप्शनचा ऑप्शन येईल या ठिकाणी, शो व्ह्यू ओनली कॅप्शन्स. ओके, या ठिकाणी याला क्लिक केल्यानंतर कॅप्शन जनरेट करत आहे. म्हणजे तुम्हाला सब टायटलिंग Excuse इझिली me, sir. करता येतं. Could you please use the dustbin for that bottle? याच्यामध्ये आलेलं वाटतं ते ऑप्शन त्यांनी आता मी हे केलेलं होतं. एडिट मध्ये जाऊया आपण. इथं बघा बॅकग्राऊंडचा हा जो मॅजिक स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ मधील जो बॅकग्राऊंड आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला रिमूव्ह करता येतोय. आता हे व्हिडिओ मधील बॅकग्राऊंड रिमूव्ह करायला AI फीचर लागतात. कशामध्ये लागतात? फिल्मोरामध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला हा बॅकग्राऊंड इझिली रिमूव्ह करून मिळेल. हे बघा या ठिकाणी हा बॅकग्राऊंड काय झालेला आहे, रिमूव्ह झालेला आहे. जेवढा या ठिकाणी ग्रीन कलर होता त्यावर ग्रीन कलरमुळे प्रॉब्लेम आलेला आहे. बट ग्रीन जर बॅकग्राऊंड नसला असता तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, हे इझिली या ठिकाणी टाकू शकता. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा हे हे सगळे जनरेटिव्ह AI ची या ठिकाणी कमाल आहे. ओके, या ठिकाणी एक 3 डॉट्स ऑप्शन येतो. या ठिकाणी आपण काय करूया, प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही गेला त्यामध्ये स्लाइड, त्या ऍक्च्युअल स्लाइड मध्ये एक व्हिडिओ घ्या. ते व्हिडिओला गेल्यानंतर इथं 3 डॉट्सचा एक ऑप्शन येईल. त्या 3 डॉट्सच्या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं शो कॅप्शन असं ऑप्शन येईल आणि शो कॅप्शन आल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक या ठिकाणी सब टायटलिंग सुद्धा या ठिकाणी इझिली करू शकता. क्लिअर? इथे कमेंट वगैरे करायचे असेल तर कमेंट करू शकता. आता हे सगळे तुम्ही हे जनरेट करण्यासाठी आहे. बराच वेळ झालेला आहे, मला वाटतं 1 तास किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त झालेला असेल वेळ. परंतु पुढच्या 15 मिनिटामध्ये शेवटचा टॉपिक सुद्धा या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत अँड दॅट इज नथिंग बट, आता ही पीपीटी मी या ठिकाणी काढतो
आणि या ठिकाणी या पीपीटी मध्ये मी जात आहे आणि हिअर यू कॅन सी ऍक्सेसिबल ऑप्शन आहे, त्याला इथं ऍक्सेसिबल क्लिक करा याला आणि इथं या त्या रेक्टँगलला आणि इथं आपण ग्रीन करूया. तर हे जे 5 टॉपिक बघितले हा एक छोटासा नमुना होता, यामध्ये बरंच काही आहे. हे तर फक्त कॅनवा मधलं फक्त पाहतोय आपण. फिल्मोरा मधील जनरेटिव्ह एआय आपल्याला घ्यायचं आहे. इव्हन ऍडोब मधल्या प्रोडक्ट्स मधलं जनरेटिव्ह एआय घ्यायचं आहे आणि पॉवर पॉईंट मधलं सुद्धा जनरेटिव्ह एआय आहे. ओके, म्हणजे हे जे सगळं आपण शिकणार आहोत ते या ठिकाणी तुम्हाला मेन व्हिडिओमध्ये कामाला येणार आहेत. हे छोटे 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 घटक आपण पाहिलेले आहेत, पण कधी काय आपल्याला कशाची गरज पडली की त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा वापर करता यावा, त्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी जनरेटिव्ह एआयच्या माध्यमातून करता येतात आणि एक मोठा चांगला व्हिडिओ बनवायला आपल्याला मदत होते याची, त्या सर्व घटकांची. इज इट क्लिअर? तर आता मी जात आहे या ठिकाणी शेवटचा ऑप्शन जो आहे, शेवटचा जो टॉपिक आहे आजचा तो आहे व्हिडिओ स्टार्ट. म्हणजे हे जे बुलेट्स आहेत त्या बुलेट्सना आपल्याला व्हिडिओचा स्टार्ट करायचा आहे. आपला जो व्हिडिओ आहे, जो शैक्षणिक व्हिडिओ असणार आहे किंवा जे काही तुमचं वेगवेगळे व्हिडिओ असणार आहेत, तर त्या व्हिडिओमधील घटक तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला सांगायचे आहेत. तर हा आपल्याला सर्वप्रथम एक बुलेट आपल्याला तयार करावा लागतो आणि दिस इज व्हेरी इझी टास्क. या ठिकाणी ब्लँक प्रेझेंटेशन मध्ये जाऊया आपण. ब्लँक प्रेझेंटेशन मध्ये गेल्यानंतर हे जे आहे ते सगळं सिलेक्ट करून कट करूया आणि लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्हाला करायचं आहे इन्सर्ट, किंवा आता इथे सगळे मी शॉर्टकट आणलेले आहेत, पण हे तुम्हाला ऍक्च्युअल कोर्स मध्ये मी सांगेन की हे शॉर्टकट आणायचे कसे, किंवा हे बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, परंतु याचा वापर तुम्हाला करता यावा, चांगला करता यावा, त्यासाठी मी हे दाखवत आहे. इज इट क्लिअर? त्या ठिकाणी बघा इथून शेप ऑप्शन मला घेता येतो किंवा इथून सुद्धा मला इन्सर्ट, आणि आता सध्या तुम्हाला प्रॅक्टिस होण्यासाठी आता सध्या मी याचा इथूनच घेत आहे, सगळं सगळं इथं आणून ठेवलेलं आहे. जे जे गरजेचं ते सगळं शॉर्टकट या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. आणि मी काय करतो माहितीये का, इथं फुल शो टॅब्स ओनली करतो मी. हे बघा, तर हे तुम्हाला चांगली पूर्ण स्लाइड या ठिकाणी दिसत आहे. इन्सर्ट मध्ये जावा, तुम्ही शेप्स मध्ये जावा आणि शेप्स मध्ये जे आहे या ठिकाणी घ्यायचंय तुम्हाला हा सर्कल, बरोबर आहे. इथे बघा गाईड सुद्धा आणून ठेवलेले आहेत, गाईड्स घ्या. हा गाईड्स घेतल्यानंतर कंट्रोल आणि शिफ्ट प्रेस करून तुम्हाला काय करायचं आहे, हे असं मोठं करायचं आहे. आणि इथे साईजचा सुद्धा आणलेला आहे बघा, साईज सुद्धा मी शॉर्टकट मध्ये आणलेला आहे. साईज इथे सेंटीमीटर मध्ये आहे, बरोबर आहे ना. तर मी इंच वरून सेंटीमीटर केलेला आहे, परंतु तुमच्याकडे जर सेंटीमीटर असेल तर त्याला इंच कसं करायचं हे तुम्हाला मी शिकवणार आहे. सर्वांसाठी नवीन असेल टॉपिक हा. ओके, जुन्या नव्या सगळ्यांसाठी. बऱ्याच वेळेला हा प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे आपण काय करणार आहे, सेंटीमीटर न घेता इंच मध्ये घेणार आहे आता. तर मला सांगा तुमच्याकडे सध्या जास्त जणांकडे काय आहे सध्या इथं, हे मेजरमेंट कोणत्या साईज मध्ये येतं, सेंटीमीटर मध्ये येतं का इंच मध्ये येतं? मध्ये येतं. सेंटीमीटर मध्ये ना? येतं माझ्याकडे पण. सेंटीमीटर बरं. सेंटीमीटर. आता सेंटीमीटर आपण आपण काय करू शकतो की कोणत्याही एका याला आपण जे घेणार आहोत ते त्या पद्धतीनं तुम्हाला करता यावं, कोणतं का असेल ना तुमच्याकडे. आता आपण इंच मध्ये करून घेऊया, बऱ्याच जणांकडे इंच मध्ये आहे असं मी ऐकत होतो. तर आता इंच मध्ये कसं घ्यायचं, तर ते पॉवर पॉईंटच्या बऱ्याच वेळा एक पूर्ण रात्र परवा दिवशीची मी ऑप्शन मध्ये या ठिकाणी घालवलेली आहे, परंतु त्या हे सगळं बार बनवले मी, सगळं हे केलं, कस्टमाइज केलेलं आहे पूर्ण पीपीटी. एवढी सुंदर, हे ग्रे कलर, हा बघा डार्क ग्रे, जेणेकरून तुम्हाला स्लाइड चांगली दिसावी. हा माऊस मोठा केलेला आहे. हे सगळे ऑप्शन मला पॉप पीपीटी मध्ये सापडले, परंतु हे जे इंचचं सेंटीमीटर करायचं की नाही ते तुमच्या लॅपटॉप किंवा पीसी जो काही असेल त्याच्या सेटिंग मध्ये तुम्हाला चेंज करावं लागतं. ते सेटिंग, तर सेटिंग मध्ये कुठे चेंज करायचे ते दाखवतो मी तुम्हाला, आणि त्यानंतर हे इंच मध्ये येईल. आता इथं कशामध्ये येते बघा, हे बघा मी आता हे ओपन, आता सध्या आजच्या सेशनसाठी मी हे हा जो वरचा बार आहे ना तो रिबन हे ठेवतो, म्हणजे तुम्हाला इथं कळेल. त्याला आपण सिलेक्ट केल्यानंतर शेप फॉर्मॅट मध्ये ज्यावेळेस जातो आपण शेप फॉर्मॅट मध्ये, त्यावेळेला हे दिसतं आपल्याला इथं सेंटीमीटर, पण याला इंच करायचंय तुम्हाला. तर तुम्हाला जायचं आहे सेटिंग मध्ये. सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथं वर सर्च बार असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचंय मेजरमेंट. काय टाकायचं आहे, मेजरमेंट. मेजर फक्त टाका, मेजर. चेंज द वे मेजरमेंट्स आर डिस्प्लेड. ओके, आणि त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं अशा रिजन नावाचं ऑप्शन येईल बघा, रिजन. ओके, इथं खालच्या बाजूला इथं बघा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक ऑप्शन आहे, इथं फॉर्मॅट एक आहे. फॉर्मॅट मध्ये इथं ऍडिशनल सेटिंग आहे बघा, ऍडिशनल सेटिंग. ऍडिशनल सेटिंग मध्ये इथं नंबर्स, करन्सी, टाइम आणि डेट हे सगळे चेंज करता येतात. आता नंबर्स मध्ये खालच्या बाजूला इथं बघा मेजरमेंट सिस्टीम आहे, इथं मेट्रिकच्या जागी युएस करून घ्या, युएस. युएस केल्यानंतर ते इंच मध्ये येईल आणि मेट्रिक मध्ये केलं तर सेंटीमीटर येईल. ओके,
आणि तर अप्लाय करा, ओके करा, अप्लाय करा, ओके करा, असं चारदा करावं लागेल. ठीक आहे. आणि पीपीटी त्यावेळेला ओपन नसावी. या ठिकाणी पीपीटी आपण क्लोज करूया. डोंट सेव्ह करूया याला. याला आपण सेव्ह करूया. ओके, याला सुद्धा इथे कट करून डोंट सेव्ह करूया. ठीक आहे. आता पीपीटी आपण ओपन करून पाहूया झालेलं आहे का नाही ते. ओके, सो पीपीटी ओपन केली. पीपीटी ओपन केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही. परत मी इन्सर्ट मध्ये जातो, शिफ्ट मध्ये जातो, कंट्रोल आणि एंटरचा इथं मोठं करतो आता याला. ओके, आणि इथे बघा तुम्ही इथं कशामध्ये आलेलं आहे ते आता इंच. इंच मध्ये आलेलं आहे. चेंज झालेलं आहे ते. ओके, तर डबल इथं आलेलं आहे बघा, त्यामुळं ते इंचच असतं, डबल इन्व्हर्टेड कॉमाच. ओके, आता इथेच मी काय करतो, आता इथे मी कट करतो, परत एकदा दाखवतो. आणि इथे काय करूया आपण, सेटिंग मध्ये जाऊया. सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथं टाकूया मेजरमेंट सिस्टीम, चेंज द वे मेजरमेंट्स आर डिस्प्लेड. त्या ठिकाणी फॉर्मॅट मध्ये जाऊन ऍडिशनल सेटिंग मध्ये जायचं आहे. आणि इथे युएस जागी तुम्हाला इथं मेट्रिक करायचं आहे. मेट्रिक केल्यानंतर इथं अप्लाय ओके, अप्लाय ओके, अप्लाय ओके, अप्लाय ओके. ठीक आहे. त्यानंतर हे कट करा आता, आणि त्यानंतर इथं पीपीटी मध्ये जावा. ओके, पॉवर पॉईंट मध्ये गेला की त्याच्यानंतर बघा आता इथं काय करूया आपण, हे डिलीट करूया. डिलीट केल्यानंतर याला आपल्याला चेंज करायचं आहे. हे बघा, इन्सर्ट मध्ये जावा. इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर हे शेप्स मध्ये जावा आणि शेप्स मध्ये या, गोल शेप मध्ये या आणि कंट्रोल आणि शिफ्ट प्रेस करा. ओके, याला सिलेक्ट करा. आता बघा कशामध्ये आलं हे, सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये आलं. बरोबर आहे. तर आपल्याला इंच करून घ्यायचं. जर आता परत याला बिकट करतो आणि लास्ट एकदा करतो. सो परत एकदा जातोय मी सेटिंग मध्ये. सेटिंग मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी वरच्या बाजूला बघा, या ठिकाणी मी टाकत आहे मेजरमेंट सेटिंग, चेंज द वे, आणि फॉर्मॅट मध्ये ऍडिशनल सेटिंग मध्ये मी जात आहे. ऍडिशनल सेटिंग मध्ये गेल्यानंतर मेट्रिक आणि युएस करत आहे. इथं युएस केल्यानंतर या ठिकाणी इथं अप्लाय ओके आणि अप्लाय ओके. ठीक आहे. अँड त्यानंतर हे सेटिंग कट करूया आणि त्यानंतर परत एकदा पीपीटी मध्ये जाऊया, पॉवर पॉइंट, आणि या ठिकाणी पहा, हे एका वर्षापूर्वी आपल्याला पीपीटी मध्ये सापडत नव्हतं. पण आता एआय आलेलं आहे, एआय लाच विचारलं आणि ते हे तर करून घेतलेलं आहे. ओके, या पद्धतीनं. आता बघा, या ठिकाणी इन्सर्ट मध्ये जाऊया, शेप्स मध्ये जाऊया आणि इथं या गोल जाऊया सर्कलला, आणि या ठिकाणी थोडस याला मोठं करूया. ठीक आहे. आता बघा इंच मध्ये आलं. तर आता 7x7चा आपण गोल घ्यायचा आहे, 7x7चा. या ठिकाणी शेप आउटलाईन इथं नो आउटलाईन करायची आहे. ओके, तर आता एक शेप घेतलेला आहे. इथं आपण सेंटर आणि मिडल करा. सेंटर आणि मिडल आणून ठेवलेलं आहे इथं, किंवा तुम्ही अलाईन मध्ये जावा, सेंटर आणि मिडल करा. ओके, अलाईन सेंटर, अलाईन इथं मिडल. बरोबर आहे. हे सगळं बरोबर सेंटरला आलेलं आहे. नाव सी, या ठिकाणी ही जी स्लाइड आहे त्यामध्ये फक्त आपण एक सर्कल घेतलेलं आहे सध्या. आता आपल्याला जर काय करायचं आहे, इन्सर्ट मध्ये जायचं आहे आणि परत या ठिकाणी शेप मध्ये जाऊन या ठिकाणी हार्ट साईजचा या ठिकाणी शेप घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी याला कंट्रोल आणि शिफ्ट करून आपण थोडंसं मोठं करायचं. त्याचा थोडासा आपण इथं बघा, याला सिलेक्ट करा. सिलेक्ट करून शेप आउटलाईन याची काढून टाका. आणि इथे शेप फील्ड मध्ये थोडासा आपण एक वेगळा कलर घेऊया थोड्या वेळासाठी. आणि इकडे सुद्धा याला 7x7चा करून घ्यायचा बघा. इथं 7, ओके, इथं 7 केलं आणि इथं सुद्धा 7 केलं. 7x7 चारही, म्हणजे विड्थ आणि हाईट 7x7ची आपण करून घेतली. आणि याची सुद्धा आपण 7x7ची करून घेतलेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं काय केलेलं आहे आपण, 2 शेप्स या ठिकाणी घेतलेले आहेत. आता बघा काय करायचं तुम्हाला, थोडस छोटं करतो. या ठिकाणी बघा, आता हा जो काही हार्ट आहे, बरोबर आहे ना, तो तुम्हाला खालच्या बाजूला घ्यायचा आहे असा, की त्याचा जो मधला हा जो भाग आहे, हे बघा, जिथून ते पार्टिशन झालेलं आहे त्याचं पार्टिशन, ते पार्टिशन बरोबर या सेंटरला आलं पाहिजे. उभ्या आणि आडव्या लाईन कुठून आणायच्या, व्ह्यू मध्ये जायचं आणि गाईड्स मध्ये जायचं. दिसतं का गाईड्स? येस. ओके, आणि हा जो मधला भाग आहे म्हणजे उभी आणि आडवी लाईन, तर त्याच्यामध्ये ह्या बरोबर त्या पार्टिशन इथं आणून ठेवलं आपण. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, हा पार्ट घ्यायचा. ओके, पहिल्यांदा हे सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल प्रेस करून हार्ट सिलेक्ट करायचा. आणि त्याच्यानंतर शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन तुम्हाला मोर्ज शेप मध्ये जायचं आहे. ते सुद्धा इथं आणून ठेवलेलं आहे बघा. हे बघा, सबस्ट्रॅक्ट, किंवा इथून तुम्ही जावा आता सध्या शेप फॉर्मॅट मध्ये जायचं, मर्ज शेप मध्ये जायचं आणि सबस्ट्रॅक्ट करायचं.
म्हणजे खालचं सबस्ट्रॅक्ट झालं, वजा झालं ते. कळलं का नाही कळलं? एकदा रिफ्रेश करतो आणि सगळं घालवतो. आता हे नंतर येणार आहे, आपण आयडियली या टूल कडे येणार आहे, काय नवीन काय काय घेतलेलं ते दाखवायचं आहे, हे सुद्धा घालवतो. ओके, म्हणजे तुम्हाला चांगलं आता स्पष्ट ठळक चांगलं दिसेल आता हे. ओके, कॅनवाचा या ठिकाणी घालवतो, फोल्डर घालवत आहे आणि हे ठीक बघा, आता एक पीपीटी की पीपीटी आहे आता आपले, बरोबर आहे. सो नाव सी, हा जो या ठिकाणी शेप घेतलेला आहे आपण, बरोबर आहे, हा जो आहे खालचा एंड तो थोडासा कमी करायचा आहे आपल्याला. तो शेप फॉर्मॅट मध्ये मी गेलो, एडिट शेप मध्ये गेलो, एडिट पॉइंट्स मध्ये गेलो आणि पॉइंट्स मध्ये गेल्यानंतर इथं बघा, हा जो आहे याच्यावर क्लिक केलं, खालच्या बाजूला एक काळा चौकोन दिसतोय, तुम्हाला दिसतोय का? दिसतोय का इथं काळा हो चौकोन? हो हो. हा, ते एडिट शेप आणि एडिट पॉइंट मध्ये गेल्यानंतरच ते दिसेल. ओके, आणि त्याच्यानंतर हा काळा जो चौकोन आहे तो घ्यायचा छोटावाला आणि त्याला इथं वरचे जे दोन आहेत ते व्हाईट वाले पार्ट ते वर टेकतील असं ठेवायचं, टेकतील असं इथं बघा, वर टेकले असे, त्याला सोडून द्यायचं आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे एक शेप आपण तयार केलेला आहे. आता याला काय करायचंय, थोडासा छोटा करायचा आहे, किंवा तुम्ही कंट्रोल आणि शिफ्ट करून थोडंसं छोटं करू शकता, लाईक दिस. ओके, या पद्धतीने ठेवलं. आता याला काय करायचं आहे, एक कंट्रोल धरायचा आहे आणि याला माऊसने ओढायचं आहे. ओके, हे दोन होतील असे. आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला इथं शेप फॉर्मॅट मध्ये किंवा तुम्ही राईट क्लिक करून जाऊ शकता फॉर्मॅट शेप मध्ये आणि इकडे बघा, इकडे तुम्हाला इथं ओरिएंटेशन आहे, तुम्ही मॅन्युअली करू शकता. हे बघा, मॅन्युअली केलं की किती डिग्री झालेलं, 90 झाले का नाही बघू आपण. हे बघा, मी आता मॅन्युअली करतो, बघा बरोबर 90 झालं, बरोबर आहे. हे 90 ला आपण ठेवलं इथं, बरोबर आहे. या ठिकाणी याच्यावर ठेव. आता याचा एक कलर थोड्या वेळासाठी चेंज करतो, लाईक धिस, आणि हे ठेवायचंय बरोबर याच्यावर असं. कळलं का नाही कळलं? अशा पद्धतीने ठेवायचं. आता हे कसं ठेवायचं दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, थोडंसं मोठं करा आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे, हे याला बरोबर ऑक्युपाय होईल असं, बरोबर आहे. या पद्धतीने त्याच्यावर, म्हणजे इथं बघा सेंटरला त्यांना टेकवलेला, आपण याला थोडंसं इकडे घेतलं तर असं दिसेल. पण हा जो बाक आहे, कर्व आहे का नाही, त्या कर्वला बरोबर हा काय होईल, अशा पद्धतीने याला धरता येईल, अशा पद्धतीने धरायचं आहे त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, हे परत एकदा कंट्रोलने काढायचंय बाजूला आणि त्याच्यानंतर हा जो आहे या ठिकाणी हा या भागामध्ये ठेवायचा आहे. आता याचा कलर थोडासा आपण चेंज करूया, लाईक दिस. अँड तुम्हाला हा जो आहे तो सुद्धा तुम्हाला किती, 90 आणि 180 बघा, 180 झाला आहे ऑटोमॅटिक, म्हणजे मीच घेतलेला आहे तो, पण आता सवय झालेली आहे त्यामुळे तो माझं मेजरमेंट बरोबर येत आहे. हे बघा, आता याला काय करायचं तुम्हाला, खालच्या बाजूला घ्यायचं आहे आणि मॅच झालं बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हा चौथावाला घ्यायचा आहे, चौथावाला घेतल्यानंतर त्याला इथं 270 ला द्यायचं, 90 ना ऍड करायचं आहे. ओके, सो हिअर बघूया आपण, 270 झालं. ठीक आहे. हा याचा कलर थोड्या वेळासाठी आपण चेंज करूया, सपोज रेड. अँड हिअर याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे बरोबर. ओके, अशा पद्धतीने. तर आता याला थोडासा चेंज करावा लागेल आपल्याला. कसा चेंज करायचा सांगतो मी तुम्हाला. याला जर मी बॅक केलं, सेंड टू बॅक केलं, तर हा पूर्ण शेप दिसत नाहीये. हे बघा, बरोबर आपण याच्यावर ठेवलास, पण आपल्याला पाहिजे तसं अजून झालेलं नाहीये. आपल्याला काय करायचं होतं, हे बघा, हा जो शेप दिसतोय असा करून असा, परत हा असा करून असा. ओके, तो तोही तसा दिसला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, आता शेवटच्या शेपाचा प्रॉब्लेम येतोय ना, तर याला आपल्याला बाजूला काढायचा आहे असा, बरोबर आहे. आणि निम्म कट करावं लागेल आपल्याला, निम्म करण्याच्या वर ठेवायचं आहे आपल्याला. हे सेंड टू बॅक करायचं आहे, याला सेंड टू बॅक केलं तुम्ही. ओके, आणि हा निम्मा जर याच्यावर ठेवला तर सगळं शेप्स बरोबर पूर्ण होतील. आता निम्मा कट करायचा म्हणजे काय करायचं, एक शेप घ्यायचा, रेक्टँगल शेप घ्यायचा. हे बघा, इथून मधून असं काय करायचं, याला इथं याच्यावर बरोबर टेकवून, ओके, हा जो पार्ट आहे, ओके, त्याच्यावर शेप आउटलाईन आणि नो आउटलाईन करा आणि थोडस वर घेऊया आपण, झूम नका. हे बघा, हा जो मधला पार्ट आहे, पुढे आलेला पार्ट, त्याच्यावर टेकवायचा आहे बरोबर असा. त्याच्यावर टेकवला, खाली घेतला, वर तिकडच्या बाजूला घेतला, बरोबर आहे. या ठिकाणी याला आपण सिलेक्ट केला आणि हा जो निम्मा भाग आहे तो घ्यायचा आहे आपल्याला, बरोबर आहे. सो याला आपण पहिल्यांदा याला सिलेक्ट करायचा आणि
आणि त्याच्यानंतर याला कंट्रोल करून याला सिलेक्ट करायचा, शेप फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, मर्ज शेपमध्ये जायचं आहे आणि सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. सबस्ट्रॅक्ट केला की हा जो पार्ट आहे तो आहे तसा याच्यावर आणून ठेवायचा आहे. थोड्या वेळासाठी याचाही कलर कम्प्लिटली चेंज करूया आपण. ओके, सपोज हा कलर घेतला आपण आणि त्याच्यानंतर थोडंसं याला झूम करूया आणि इथे बघा या पद्धतीने त्याच्यावर आपण असं ठेवलं. ठीक आहे, आणि परत आता रेड करा याला. हा पाठीमागे ठेवला आणि हा वर ठेवलेला आहे आपण, बरोबर आहे. आता बघा काय काय झालेलं आहे या ठिकाणी. हा जो आहे तो बॅक करावा लागेल आपल्याला, सेंड टू बॅक करा आणि याला सुद्धा सेंड टू बॅक करा आणि याला हे बघा हे सगळ्यात वर ठेवायचं आहे. ब्रिंग टू फ्रंट राईट क्लिक करून याला सेंड टू बॅक केला, याला सेंड टू बॅक केला आणि याला हा जो पार्ट आहे होता आपण तयार केलेला तेवढाच हा पार्ट त्यालाच फक्त घ्यायचा आणि त्याला काय करायचं, ब्रिंग टू फ्रंट करायचं. हा, तर आता सांगा मला हे कम्प्लिटली जो शेप आपल्याला पाहिजे होता तो शेप सगळ्यामध्ये तो तसा दिसत आहे. दिसत आहे का नाही दिसत आहे? येस. हे बघा, हा वाला हेतून इथपर्यंत असा, परत हा वाला हेतून इथपर्यंत असा, परत हा वाला हेतून इथपर्यंत असा आणि हा वाला हेतून इथपर्यंत असा. हे तुम्ही मेन टायटलिंग साठी सुद्धा वापरू शकता, परंतु याच्यामध्ये अजून चेंजेस करायचे आहेत, अजून 3D दिसावं म्हणून. याला सिलेक्ट करायचं, सिलेक्ट करून इथं जायचं आहे सेटिंग याच्या इफेक्ट्स मध्ये आणि त्यानंतर शॅडोला जायचं आहे. शॅडोला गेल्यानंतर तुम्हाला ही शॅडो वापरायची खालच्या बाजूला पडलेला. हे बघा, हे खालच्या बाजूला पडते ना शॅडो, बॉटम वाली, त्या बॉटम वाली घ्या शॅडो, म्हणजे इथून असा कट झाल्यासारखं दिसेल. ही याला सिलेक्ट करायचं आहे, परत शॅडो मध्ये जायचं आहे आणि इथं उजव्या बाजूला शॅडो पडेल असं करायचं आहे. हे बघा उजव्या बाजूला पडत आहे. त्याच्यानंतर याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं वरच्या बाजूला शॅडो पडत आहे असं दाखवायचं आहे. ते वरच्या बाजूला पडली. त्याच्यानंतर याला सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. आता इथं प्रॉब्लेम काय येतो की याला खालच्याला फक्त सिलेक्ट करायचं आहे, बघा खालच्याला फक्त सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर याला उजव्या बाजूला पडत आहे असं दाखवायचं शॅडो. ओके, उजव्या बाजूला पडत आहे असे दाखवलेलं आहे. हे थोडंसं नाव इट इज गिव्हिंग अस अ 3D लुक. तिथं बघा हा 3D लुक आहे, परंतु तिथं शॅडो नसली पाहिजे, हे फक्त इथं असली पाहिजे. थोडं थोडं चेंज करून घ्यायचं आहे. तर आता इथं जावा, याला क्लिक करा, शॅडो मध्ये जावा आणि इथं याचे चेंज करायचे तुम्हाला सगळ्यांचे. बाकीचं काय चेंज करायचं नाहीये, फक्त अँगल चेंज करायचं. बघा अँगल, अँगल चेंज केला मी तर इकडली गेली निघून आणि इकडे आली. थोडंच बघा इकडचं सगळं निघून गेलेलं आहे, थोडंसं अजून राहिलेलं आहे. थोडंसं इथून करूया आपण, टिक 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 टिक. हा बस, थोडंसं पाठीमागं असं 200 ठेवलं. बघा आता इथून निघून गेलेलं आहे आणि इथं दिसतोय शॅडो. शॅडो दिसल्यामुळे याला 3D लुक आला, पण खालच्याला बी दिला तरी येईल अजून. आता खालच्याला काय करायचं आहे, पहिल्या पार्टला द्यायची नाही, नंतरच्या पार्टला द्यायचं आहे आपल्याला. त्यामुळे हा अँगल याचा काढायचा आहे. अँगल कसा करता येईल, हे बघा हा गेला निघून इथून आणि इथं आला, इथे शॅडो आले बघा, खालच्या बाजूला आले. परत याला सिलेक्ट करा, याचाही थोडासा हे बघा इथून इथून काढायची आहे याला आणि इथे इथे शॅडो आली बघा, इथं शॅडो आली, इथं खालच्या बाजूला दिसते का शॅडो अशी, आणि इथं इथं थोडंसं अजून काढायचं आहे. ओके, नाही लाईक दिस. आणि परत याला सिलेक्ट करा, खालच्याला सिलेक्ट करा आणि त्याची जी शॅडो आहे ती अशी काढून टाका. ठीक आहे, या पद्धतीने आता नाव दिस इज लुकिंग व्हेरी परफेक्ट. मधला जो पाकळी मधली पाकळी आलेली आहे बघा, एक पाकळी, दॅट इज दी ब्युटी. इज इट क्लिअर? त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, याला इथे सिलेक्ट करा. आता मध्ये गोल टाकायचं आहे तुम्हाला. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही मेन हे स्लाइड, आता त्याच्या अगोदर हे करताना आपण काय करूया, याला सिलेक्ट करूया आणि याला आपण ग्रुप करून घेऊया. ग्रुप, राईट क्लिक करायचं आणि ग्रुप करायचं. ग्रुप केल्यावर कंट्रोल आणि शिफ्टने मोठं करायचं याला. तुम्ही ही मेन स्लाइड म्हणून सुद्धा वापरू शकता. इथे सुद्धा याच्या आतमध्ये क्लिक करू शकता, अशी प्रस्तावना, स्पष्टीकरण वगैरे काय काय असेल ते. पण आता आपल्याला इथं बुलेट्स म्हणून वापरायचं आहे, त्यासाठी याला सिलेक्ट करा आणि याला थोडंसं कंट्रोल आणि शिफ्ट धरून मोठे करा. ओके, हे बघा थोडी चारही कोपऱ्याला आहे तर सेंटर आणि मिडल करा याला, मिडल सेंटर, आणि याला सुद्धा मिडल सेंटर करा. हे बघा परफेक्टली ते मॅच झालं बरोबर. मधल्याला ब्लॅक कलर द्या, कम्प्लिटली ब्लॅक, कारण त्यामध्ये आकडे टाकायचे आहेत आपल्याला. बुलेट्सला बुलेट्स तर बनवायचे. आता याला सेंड टू बॅक करूया आपण. इथं बघा थोडसा हा जो आहे आपल्याला छोटा करावा लागेल. कंट्रोल आणि शिफ्ट धरा म्हणजे सगळ्या साईड्स येतात तिथं. या ठिकाणी बघा हे परफेक्टली छोटे झालं बरोबर आहे. आणि बघा पाकळी किती मस्त दिसत आहे, सगळं एकदम काय म्हणतो आपण त्याला, कॅल्क्युलेटेड झालेलं आहे, कॅल्क्युलेटेड.
इज इट क्लिअर? त्यामुळे जर तुम्ही कॅल्क्युलेशन्स जर हे केलं तर छान दिसतं. आता याला आपण सिलेक्ट करूया सगळ्याला आणि परत याला कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर न्यू स्लाइडला जाऊया, न्यू ब्लँक स्लाइड, आणि इथं पेस्ट करूया ऍज अ पिक्चर. बघा मी काय केलं, राईट क्लिक केलं आणि इथं हे वाला नाही निवडायचं, हे वाला निवडायचं ऍज अ पिक्चर. पिक्चर सिलेक्ट केल्यानंतर याला तुम्ही छोटा करू शकता. या ठिकाणी बघा असं छोटा केला. ओके, छोटा केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही याला अजून छोटा करा. ओके, परत तुम्ही काय करा, कंट्रोल धरून खाली घ्या, परत याला खाली घ्या. ओके, आणि परत याला खाली घ्या. थोडस वर घेऊया आता हे सगळं सिलेक्ट करूया आपण इथं, आणि अलाइन मध्ये डिस्ट्रीब्यूट व्हर्टिकली आणि डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टली करून घेऊया, म्हणजे जेणेकरून हे एका सरळ रेषेत येतील. आता याला काय करायचं, सगळ्याला सिलेक्ट करायचं आणि इथं ठेवायचं बरोबर असं. लिटिल बिट हा खालचा थोडासा चेंज करूया. 4 आलेले आहेत बुलेट चांगले दिसतात. राईट. आता एक शेप निवडायचा आहे तुम्हाला, हा वाला. इन्सर्ट मध्ये जावा, शेप मध्ये जावा आणि हा वाला शेप निवडा बघा, धिस वन. ओके, फ्लो चार्ट डेटा, आणि याला सिलेक्ट करा आणि याला पूर्ण इथून इथपर्यंत करा. इथून इथपर्यंत केल्यावर हा जो पुढच्या स्लाइड पर्यंत याला टेकवा आणि त्याच्यानंतर याला सरळ करून घ्या. हे बघा, शेप, एडिट शेप मध्ये जावा, एडिट पॉइंट्स मध्ये जावा, आणि हा जो वरचा पॉइंट आहे तो सरळ करून घ्या. हे बघा, हा पॉइंट केला आपण, सरळ केला. ठीक आहे, आणि याला इथनं सुरू करा असं, त्याच्या सेंटर पासून, आणि खाली आणि सेंटर, आणि सेंड टू बॅक करा. थोडस अजून हा दिसू देऊ नका, हा जो थोडासा कोपरा आहे त्याचा, तो कोपरा दिसू द्यायचा नाही आपल्याला, हा वाला. त्याला थोडस वर ठेवा असं. वर ठेवलं. ओके, आणि याला पूर्णपर्यंत शेवटपर्यंत नाही आता. हे बघा, आणि याला जी आउटलाईन जी आहे ती काढून टाका आता. आउटलाईन, शेप आउटलाईन, नो आउटलाईन करा. थोडंसं हे झालेलं आहे बट इट्स ओके. आता त्याच्यानंतर काय करायचं, कारण हे काढायचं आपल्याला. पाठीमाग व्हाईट कलर असला, कोणता कलर असला तर तो कलरचा ग्रेडियंट द्यायचा याला. याला कलर देताना ग्रेडियंट कलर द्या. 2 स्टॉप ठेवा, हा स्टॉप काढून टाका. हे बघा, 4 स्टॉप ग्रेडियंट स्टॉप्स आहेत, 4 स्टॉप आहेत. हा स्टॉप सिलेक्ट करा, डिलीट करा, हा स्टॉप सिलेक्ट करा, डिलीट करा. त्याच्यानंतर हा जो आहे व्हाईट वाला, त्याला तुम्ही करा ब्लॅक, आणि डायरेक्शन चेंज करा. आता डायरेक्शन जे आहे ना, इथे बघा डायरेक्शन आहे. डायरेक्शन कशी करायची, या बाजूला ब्लॅक आला पाहिजे आणि या बाजूला निळा आला पाहिजे. तर अशी करा, आणि निळ्याच्या जागी आता काय करायचंय, व्हाईट करून घ्यायचंय, व्हाईट. हा करून घ्या व्हाईट. तर हे बघा, अशा पद्धतीनं इथं त्याच्या आतमध्ये डिझॉल्व्ह झाल्यासारखं दिसेल. अजून एक कलर घ्या आता इथं, तो ग्रे कलरचा ऑटोमॅटिक येतो, त्याच्या मधला कलर, म्हणजे ते काळ्यापासून ग्रे पासून व्हाईट होत चाललेलं आहे असं ते दिसतं. बरोबर आहे. काळा थोडासा कलर इकडच्या बाजूला घ्या, कारण आपल्याला टेक्स्टिंग करायची आहे तिथं. बरोबर आहे. इथं असंपर्यंत असं केलं तरी चालेल, जास्त इथं करू नका, नाहीतर ते लाईन दिसेल. अशी लाईन 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 नाही दिसली पाहिजे. लाईन लाईन नाही दिसली पाहिजे, म्हणजे लाईन दिसते इथं लाईन झालेली आहे, इथं लाईन झालेली आहे, तशी नाही दिसली पाहिजे आपल्याला. तर इथं कसं करायचं, थोडस हे बघा अशा पद्धतीनं घ्यायचं. आता लाईन दिसत नाही, तर स्मूथली पूर्णपणे कमी कमी होत चाललेला कलर असं दिसतो. परत याला खालच्या बाजूला घ्या, परत त्याला खालच्या बाजूला घ्या, परत त्याला खालच्या बाजूला घ्या, आणि हे सगळे जे आहे ना, तुम्हाला सेंड टू बॅक करा. सेंड टू बॅक केल्यानंतर हे सगळं आले असे. बरोबर आहे. तर याला इथं घ्यायचं असा, बरोबर असा. राईट. तर व्यवस्थित झालेलं आहे. आता हे सगळ्यांचे छोटे करा, जर साईज मोठी झालेली आहे, कारण हे वरून इथपर्यंत गेल्यावर साईडच्या बाहेर जाईल. याला थोडंसं छोटं करा आणि बरोबर इथं अरेंज करून ठेवा आता. ओके, नाव इट्स ओके. आता इथं तुम्हाला 1 2 3 4 टाकू शकता, याच्यामध्ये नंबर टाकू शकता आणि त्याला ग्रुप करून घ्या. अदरवाईज तुम्ही असंच ठेवा, ते कळणारच आहे. इथं हे बुलेट्स आहेत म्हटल्यावर नंबरची गरज नाही. नाव आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये व्हाईट लेटर्सने टायटलिंग करायची आहे, टायटलिंग. बरोबर आहे. सो आता मी काय करत आहे बघा, याच्यामध्ये इथं शेप, इन्सर्ट मध्ये जात आहे, टेक्स्ट बॉक्स मध्ये मी जात आहे, टेक्स्ट बॉक्स इथं टाकत आहे, आणि इथं प्रस्तावना मराठीमध्ये करत आहे. ठीक आहे. इथं इंग्लिश मध्ये गेलो, मराठीमध्ये गेलो मी, आणि इथं मी म्हटलेलं आहे प्रस्तावना.
आणि हे जे आहे ना टेक्स्ट तुम्हाला व्हाईट मध्ये करून घ्यायचं आहे अगोदर इथं. प्रस्तावना स्था करावं लागेल तिथं. इथे बघा काही फॉन्ट मराठीमधले चांगले चांगले फॉन्ट कसे इन्स्टॉल करायचे तेही मी तुम्हाला कोर्समध्ये शिकवणार आहे. आता सध्याकडे माझ्या अपूर्णपणे नवीन सिस्टीम केल्यामुळं, ओके, माझी लॅपटॉपची सिस्टीमच नवीन केलेली आहे, त्यामुळं हा जो फॉन्ट आहे तो या ठिकाणी आपल्याला नवीन मी घेत असतानाच तुम्हाला दाखवणार आहे, अगोदर घेणार नाही मी. तुम्हाला दाखवण्यासाठी मी फॉन्ट कसे घ्यायचे आहेत, कसे या ठिकाणी पॉवर पॉईंट मध्ये इन्स्टॉल करायचे आहेत ते सुद्धा कोर्समध्ये घेणार आहे. आता इथं प्रस्तावना स्पष्टीकरण इथं इथं जे काही असेल प्रश्नोत्तर हे टाकायचंय. प्रश्नोत्तरे तुम्ही 5 करा. पंचपदी जी असते ना पंचपदी करायची आपल्याला 5 गोष्टी करायच्या आहेत. तर प्रस्तावना या ठिकाणी मी इथे लिहितो स्पष्टीकरण. स्पष्टीकरण, ओके. त्याच्यानंतर खाली जायचं आहे इथं, त्याला तुम्हाला काय टाकायचं आहे, प्रश्नोत्तरेचं का असणार आहे. प्रत्येक तासामध्ये शेवटचे 10 मिनिटं 5 मिनिटं तरी ठेवायचे आहे. जसं आता आजही आपण प्रश्नोत्तरे घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आपल्या वर्गामध्ये सुद्धा आपण शिकवत असताना आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीनं इथं गृहपाठ करा आणि त्यानंतर वर्गपाठ करा. पंचपदी जी असते आपली प्रस्तावना, त्याच्या अगोदर परिचय असतो. परिचय प्रस्तावना वेगळ्या गोष्टी आहेत आता याच्यामध्ये. आता या ठिकाणी याला काय करूया, आपण सगळ्यांना सिलेक्ट करूया आणि थोडस याची साईज जी आहे थोडीशी आपण कमी करून घेऊया. ओके, या पद्धतीने ते झालेलं आहे. आता एक महत्वाचा भाग मी शिकवणार आहे बघा, लक्षात घ्या. आता हे सगळं झाल्यानंतर हे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आता इथे डुप्लिकेट स्लाइड करायची आहे आणि 1 नंबरच्या स्लाइडवर हे चारही बॉल बाहेर काढून ठेवायचे नाही, फक्त याला फिरवायचं असं आणि परत बाहेर काढायचं. ओके, इथून केलं तरी चालेल असं, किंवा इथं करा असं. त्याच्यानंतर याला थोडंसं फिरवायचं आहे आणि परत याला इथं ठेवायचं आहे. परत याला फिरवायचं आहे. ओके, त्याला इथं ठेवायचं आहे. म्हणजे ते गोल गोल फिरत येतं. त्याला फिरवायचं आहे आणि परत याला इथं ठेवायचं. 1 नंबरच्या स्लाइडला असं करायचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे जे 4 होते ते सगळं डिलीट करायचंय तुम्हाला. ओके, कट करा. आता हे फक्त टेक्स्टिंग राहिलेले आहे. व्हाईट मध्ये व्हाईट आहे त्यामुळे दिसत नाहीये. हे तिथं फक्त टेक्स्ट राहिलेलं आहे बघा, ब्लॅक. ओके, आता इथं व्हाईट करून घ्यायचं टेक्स्टला. ठीक आहे, या पद्धतीने. आता ज्या वेळेला हे दुसऱ्या स्लाइडला तुम्ही सिलेक्ट करता खालच्या आणि अॅनिमेशन ट्रान्झिशन मध्ये जायचं. ट्रान्झिशन मध्ये गेल्यानंतर इथं मॉर्फ ट्रान्झिशन वापरायचं. कोणतं वालं? मॉर्फ. मॉर्फ ट्रान्झिशन वापरल्यानंतर हे बघा आतल्या बाजूला येईल असं. ओके, सो मॉर्फ वापरलं, ते बॉल्स आतमध्ये आले आणि बॉल्स आतमध्ये आल्यानंतर परत हे यायला पाहिजे. याला सिलेक्ट करा सगळ्यांना आणि त्याच्यानंतर याला इथं काय करा, अॅनिमेशन मध्ये जावा आणि इथं फेड इफेक्ट द्या. सॉरी, वाईप इफेक्ट द्या. वाईप इफेक्ट दिला आणि इथं तुम्ही काय केलं, फ्रॉम लेफ्ट केलं तर लेफ्टने या ठिकाणी ते चालू लागेल. आता लेफ्टने वाईट होईल. आता याला सगळ्यांना सिलेक्ट करा आणि इथं अॅनिमेशन पेन मध्ये जावा. अॅनिमेशन पेन सुद्धा मी इथं आणून ठेवलेलं आहे इथे खालच्या बाजूला. हे लागतं आपल्याला. इथं अॅनिमेशन पेन मध्ये जावा. त्याच्यानंतर इथं खालच्या बाजूला याला पेन मध्ये गेल्यानंतर खाली सिलेक्ट करा आणि स्टार्ट इथं आफ्टर प्रिव्हियस करा. एक एक करून येईल असं दाखवायचं आपल्याला. ठीक आहे, स्टार्ट आफ्टर प्रिव्हियस अँड स्टार्ट आफ्टर प्रिव्हियस म्हटल्यानंतर एकानंतर एक येईल. ते कसं येईल बघा आता या ठिकाणी. याला आपण फुल स्क्रीन करूया आता इथून. तर विद्यार्थी मित्रांनो म्हटलं की हे सगळं येणार आहे 4. हे बघा इथे काय म्हणायचं तुम्हाला, तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हे 4 घटक पाहणार आहोत. आता एक एक करून तो बॉल पुढे सरकला पाहिजे बोलत असतानाच. पहिला आहे प्रस्तावना, बरोबर ते मॅच झालं पाहिजे. ते होतं फिल्मोरामध्ये, ते आपण बरंच काय शिकणार आहोत कोर्समध्ये. आता याला काय करायचं, याचं सगळं अॅनिमेशन काढून टाकायचे या स्लाइडवर. डुप्लिकेट केलेल्या स्लाइडवर अॅनिमेशन, कारण अॅनिमेशन परत परत प्ले होत राहील ना. आता एक वेगळ्या टाईपचं अॅनिमेशन द्यायचं आहे आपल्याला. तर आता ट्रान्झिशन अॅनिमेशन द्यायचं. आता रिमूव्ह करा आणि हे जे आहे हा जो पहिला आहे त्याला फिरवा अगोदर असा आणि त्याच्यानंतर तो वर आणून ठेवा इथं असं.
ओके, आणि मॉर्फ चेक करा. मॉर्फ हे बघा वर आला. तर पहिल्यांदा प्रस्तावना, त्यानंतर इथं डुप्लिकेट करा. थोडंसं वर घेतलं तरी चालेल, काय हरकत नाही, ते जास्त रिअलिस्टिक वाटतं. आणि इथं काय करायचं, डुप्लिकेट स्लाइड. त्याच्यानंतर दुसरा बॉल फिरवायचा असा, आणि त्याच्यानंतर त्याला इथं आणून ठेवायचा. ओके, मॉर्फ बघा दुसरा आहे. स्पष्टीकरण बरोबर आहे. त्यानंतर तिसऱ्यात जावा. हे फक्त दुरुस्त करून घ्या. नंतर हे थोडंसं खाली घ्यायचं असं. हे बघा दुसरं स्पष्टीकरण आहे. ते सुद्धा आता मूव्ह होईल बघा आता थोडस. हे बघा 2 नंबरचं स्पष्टीकरण. आता 3 नंबरला काय करा, हे प्रश्नोत्तर एक खाली घ्या थोडासा असा, आणि त्याच्यानंतर हे जे आहे याला फिरवा असा, त्याच्यानंतर इथं ठेवा असा. नंतर तिसरं आहे, हे दोन्ही दिसतील असं. तुम्ही याला एकदा जे चालू आहे ना तेच थोडंसं मूव्ह झालं पाहिजे. त्याला डुप्लिकेट केलं मी, परत एकदा करूया आपण. याला फिरवा असा, आणि फिरवल्यानंतर इथं या बाजूला आणा, आणि याला खालच्या बाजूला घ्या, आणि मॉर्फ बघा तो बॉल सुद्धा मूव्ह होतोय आणि ते सुद्धा मूव्ह होत आहे. ओके, त्याच्यानंतर इथं याला डुप्लिकेट करा. डुप्लिकेट केल्यावर याला काय करा, थोडासा मूव्ह करा, म्हणजे रोटेट करा. रोटेट करून इकडे आणा, आणि गृहपटाला थोडंसं इकडच्या बाजूला घ्या. नाव मॉर्फ करा. सो लाईक धिस. हे 4 पाहणार आहोत. त्याच्यानंतर अजून एक स्लाइड या ठिकाणी डुप्लिकेट करा. डुप्लिकेट केल्यानंतर आता हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे, काढायचं आहे बाजूला. ठीक आहे, हे सगळं इव्हन टेक्स्ट सुद्धा काढायचं आहे. तर बघा टेक्स्ट सिलेक्ट करायचं असा, आणि टेक्स्ट सुद्धा काढून टाका. आणि हे जे 3 आहेत बॉल्स ते काढून टाका. ओके, त्याच्यानंतर हा जो चौथा वाला आहे त्याला तुम्ही काय करा, या ठिकाणी थोडासा सरळ करून घ्यायचा वाटलं तर कसंही का, थोडंसं याला फिरवायचं. फिरवून थोडंसं याला मोठं करायचं. किती मोठं करायचा, थोडस एवढा मोठं करायचं. स्लाइडवर ऑक्युपाय होईल असा. तर हा बघा स्लाइडवर ऑक्युपाय झालेला आहे. अशा पद्धतीने याला घेतला आपण, आणि त्याच्यानंतर याला डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट केल्यावर पूर्ण ब्लॅक अँड तुमचा पुढचा व्हिडिओ सुरू होईल. प्रस्तावनेचा व्हिडिओ सुरू होईल तुमचा. ठीक आहे, याला मोठं करून घ्या. एवढं मोठं करून घ्या की हे स्लाइडवर फक्त ब्लॅक बघा, पूर्ण पाठीमागं स्लाइड आहे बरोबर आहे, आणि त्याच्या स्लाइडवर ब्लॅक आला. आता तर परत मॉर्फ द्या. हे बघा पूर्णपणे स्लाइड अशी हे होईल. तर आता याला व्हिडिओमध्ये कसं घ्यायचंय तुम्हाला सांगतो मी. इथं तुम्ही बाजूला बोलणार आहात. तुम्ही बोलताना जे आहे तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दाखवायचं ना स्वतःला, ते होणार आहे. नो प्रॉब्लेम एट ऑल. ओके, पण पहिल्यांदा आपल्याला आपलं प्रेझेंटेशन बनवून घ्यायचंय किंवा पीपीटी बनवून घ्यायची. तुम्ही समोर उभं राहून बोला, बसून बोला, किंवा इथं बाजूला छोटीशी विंडो असते त्याला बोला. पॉवर पॉईंट मध्ये ते सुद्धा फंक्शन आलेलं आहे, त्याला तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, ते मी दाखविण्यास तुम्हाला डिक्टेट किंवा प्रेझेंट. बघा इथं रेकॉर्ड आहे. रेकॉर्डला तुम्ही क्लिक केलं, रेकॉर्डला इथं रेकॉर्डिंग इथं बघा नोट्स वगैरे टाकू शकता तुम्ही, आणि रेकॉर्डिंग इथं तुम्ही स्टार्ट करू शकता. ठीक आहे, या पद्धतीने 2 नंबरच्या स्लाइड पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. आता 1 नंबरची स्लाइड आपल्याला लागणार नाही बरोबर आहे, त्याला आपण कट करूया. 1 नंबरची स्लाइड आहे, आपण याला कट करूया, आणि हे तुम्ही रेकॉर्ड करू शकता पूर्णपणे. ओके, सो इथं रेकॉर्ड नावाचं बटन असतं बघा, रेकॉर्डला इथं क्लिक करा, आणि तुम्ही इथं हे जे व्हाईट आहे त्याला इथं सिलेक्ट करून तुम्ही सुरू करू शकता. 3 2 1 असं येईल, आणि त्यानंतर तुम्ही इथं सुरू करू शकता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 4 घटक पाहणार आहोत. तर त्यामध्ये सर्वप्रथम प्रस्तावना म्हणजेच पाठाचा परिचय. त्यानंतर आपण त्यामधील येणाऱ्या वेगवेगळ्या मुद्द्यांचा आशय किंवा पाठाचा आशय स्पष्टीकरणाच्या स्वरूपात पाहणार आहोत. शेवटी शिकलेल्या आणि मी शिकवलेल्या भागाचं या ठिकाणी प्रश्न उत्तरांचा या ठिकाणी एक वेगळं सत्र होणार आहे, आणि त्यानंतर मी तुम्हाला घरून सोडवून आणायला एक स्वाध्याय देणार आहे गृहपाठाच्या स्वरूपात. तर चला आपण या ठिकाणी हा पाठ शिकूयात. सर्वप्रथम प्रस्तावना. इथे याला आपण स्टॉप करूया. हा जो रेकॉर्ड झालेला आहे तो आपण एक्सपोर्ट करू शकतो राईट अवे हिअर. एक्सपोर्ट व्हिडिओला जावा, एक्सपोर्ट व्हिडिओ करा. हा व्हिडिओ आता एक्सपोर्ट होत आहे. प्रेझेंटेशन दिसेल, आणि तुमचा ऑडिओ सुद्धा या ठिकाणी ऐकू येईल बरोबर आहे. आणि तुम्हाला स्वतःला दाखवायचंय त्यामध्ये, तर तुम्ही दाखवू शकता. ते थोडंसं मी दाखविण्यास तुम्हाला कोर्समध्ये की तुम्ही स्वतः सुद्धा दिसला पाहिजे, ते कसं दिसला पाहिजे ते. ओके, ओके करा याला, आणि या ठिकाणी बघा हे प्रेझेंटेशन आलं. आता माझा हा एक मिनिट, ऑडिओ तुम्हाला ऐकू येतोय का? आता माझा हा ऑडिओ आणि हा ऑडिओ 2 ऑडिओ होते, त्यामुळे हा ऑडिओ नसेल आला.
तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो प्रेझेंट झालेला आहे. तुम्ही कसं बोलणार आहात कसं नाही ते या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला झालेला दिसत आहे. डेस्कटॉपला या ठिकाणी तो व्हिडिओ आलेला आहे. त्या बघा प्रेझेंटेशन 1 आपण रेकॉर्ड केलेला आहे तो सेशन पूर्णपणे. ओके, तुमच्या आवाजासहित तुमच्या व्हिडिओ सहित व्हिडिओ पीपीटी मध्येच दिसणार आहे तुम्हाला आतमध्येच. ओके, त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही इथं बघा पीपीटी ओपन करताय आणि रेकॉर्डला क्लिक करताय रेकॉर्डला, त्यावेळेस इथं दोन ऑप्शन दिसत बघा. मायक्रोफोन एक आहे, टर्न मायक्रोफोन ऑफ किंवा ऑन, बरोबर आहे. आणि इथे कॅमेरा ऑप्शन आहे बघा, कॅमेरा. ओके, रेकॉर्डिंग घालवायची असेल तर तेही आहे. म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्हीही तुम्ही पीपीटी मध्ये या ठिकाणी देऊ शकताय. ओके, या पद्धतीनं तुम्हाला आजचा जो हा प्रेझेंटेशनचा जो टॉपिक होता म्हणजे व्हिडिओचा जो स्टार्ट होता तो व्हिडिओचा स्टार्ट सुद्धा झालेला आहे. त्यासाठी मी वर्कशॉप मधला हा पहिला दिवस आणि त्यामध्ये जे व्हिडिओ घटक व्हिडिओ कंटेंट नावाचा जो टॉपिक होता हे बघा, त्याच्यामधला हा 6वा मुद्दा होता व्हिडिओ स्टार्ट. आता व्हिडिओ स्टार्ट सुद्धा या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत. त्यामुळे याला सुद्धा आपण करू या ठिकाणी ग्रीन सिग्नल देऊया. तर आज जे तुम्ही शिकणार होता ते शिकलेलं आहात, पण याचं जे रिक्रिएशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे. आणि घटक वेगवेगळ्या ठिकाणी वापरायचे आहेत. मग ते पाठामध्ये असतील, व्हिडिओमध्ये असतील, क्लासरूम मधल्या ऍक्टिव्हिटीसाठी असतील, लेसन प्लॅन तयार करायसाठी असतील, किंवा पाठातील घटक चेंज करायसाठी असतील, ग्रामर चेक करण्यासाठी असेल, व्हिडिओला कॅप्शन देण्यासाठी असेल, किंवा तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध व्हावं असं नोट्स तयार करून द्यायचे असतील तुमच्या प्रेझेंटेशनचे, किंवा मॅजिकली तुम्हाला मीडिया नवीन इमेज जनरेट करायची असेल, किंवा तुम्हाला मॅजिकली डिझायनिंग करायची असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी शिकलेला आहात आज. आणि तुम्हाला तुमचं टीचिंग मटेरियल जे आहे ते ट्रान्सफॉर्म करायचं असेल, ट्रान्सलेट करायचं असेल, रिसायझिंग करायचं असेल, सगळं 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 तुम्ही या ठिकाणी शिकलेला आहात. आजच्या पहिल्या दिवसाचा सेशन हा जनरेटिव्ह एआयचा होता. पण उद्या या ठिकाणी मी एआय आणि पॉवर फिल्कॅन मधल्या काही गमती जमती तुमच्यासाठी आणणार आहे. तुर्तास या ठिकाणी माझं हे जे काही शेअरिंग आहे या ठिकाणी मी इथेच थांबवत आहे. आणि तुमच्या आजच्या या भागावर मी प्रश्नोत्तरेचा सेशन घेणार आहे विदाऊट रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग सध्या थांबवत आहे, जेणेकरून हे रेकॉर्डिंग तुम्हाला सहज उपलब्ध होईल आणि हे पाहून तुम्ही करू शकाल. पण उद्या लाईव्ह मध्ये सेशन अटेंड करा. आणि 15 तारीख पासून पुढचे 15 दिवस, 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर हे 15 दिवस आपला फुल कोर्स असणार आहे. या स्पर्धा विशेष आणि इतर काही घटकांना घेऊन आपण तुमच्या समोर येणार आहोत. त्या अगोदर मी सर्वांना एक खुशखबरी देऊ इच्छितो की आयडियल एआय टूल्स वरचे जवळजवळ सगळे या ठिकाणी मी रिन्यू करून घेतलेले आहेत. आयडियल एआय टूल्स हे एआय टूल्सचा वापर आपण उद्या शिकणारच आहोत. या ठिकाणी फक्त सुनोचं आज करून घेईन आता. 11 लॅब्स सुद्धा वापरू शकता तुम्ही. चॅट जीपीटी प्रो तर पूर्ण एका वर्षासाठी घेतलेला आहे. सोरा प्रो, ओके, परप्लेक्सिटी आणि जेमिनी तर आहेच. कॅनवा तर इथं ओरिजिनल कॅनवा या ठिकाणी तोही आहे. हे सगळे तुम्ही या ठिकाणी टूल्स वापरावेत. अजून 2-3 पाईपलाईन्स मध्ये सिक्रेट टूल्स आहेत. पाईपलाईन्स मध्ये आहेत म्हणजे ऑन द वे आहेत, ते मी घेणार आहे. तरी मी शेवटी सर्वांना या ठिकाणी सूचित करतो, विनंती करतो की आपण 15 तारीख ते 30 तारीख या 15 दिवसाच्या होणाऱ्या कोर्समध्ये पूर्ण संख्येने बहुसंख्येने या ठिकाणी प्रवेश जर तुम्ही घेतला तर अनेक नवीन नवीन टूल्स आपण तुम्हाला परचेस करून देऊ शकतो आणि तुम्हाला शिकायलाही वेगळं मिळेल. ते तुम्हाला काही सांगायला नको. तुमच्या सगळ्यांचा या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना स्पर्धेसाठी, त्या स्पर्धेच्या तयारीसाठी आणि आपल्या सुद्धा होमवर्कसाठी मी या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो. आणि या चांगल्या या ठिकाणी नोटवरती, हॅपी नोटवरती आजच्या सेशनची या ठिकाणी सांगता करत आहे. उद्या दुसरा आणि शेवटचा दिवस असेल फ्री वर्कशॉप मधला. त्यानंतर कोर्सची अनाउन्समेंट होईल उद्या शेवटी. त्या अनाउन्समेंटला तुम्ही सगळ्यांनी जे आहे ते सकारात्मक प्रतिसाद तुम्ही द्याल अशी आशा करतो. आणि प्रवेश तुम्ही या कोर्समध्ये घ्याल अशी आशा करतो. आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शब्ब खैर, शुभ रात्री, गुड नाईट, जय हिंद, जय महाराष्ट्र. आय एम स्टॉपिंग द रेकॉर्डिंग and I am just stopping the sharing and recording for a while. पण ही मीटिंग चालू राहील प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमासाठी आणि शंका कुशंकासाठी. ओके, भेटूया उद्या बरोबर 8:30 वाजता.